Good morning, students. Today we will learn 12th Commerce Bookkeeping and Accountancy, and the chapter is Bill of Exchange. First, we must understand what is a bill of exchange. Bill of exchange is an instrument or mode of payment like check and DD. बिल ऑफ एक्सचेंज हे एक पेमेंट करण्याचं एक साधन आहे ज्याच्या थ्रू आपण पेमेंट करू शकतो, जसं आपण चेकने पेमेंट करतो, डीडीने पेमेंट करतो. दिस इंस्ट्रूमेंट इज यूज्ड इन केस ऑफ सेल ऑफ गुड्स ऑन अ क्रेडिट बेसिस. हियर सेलर sold the goods to the purchaser on a credit basis against which seller party may draws a bill of exchange on the purchaser party. Same is accepted by the purchaser and returned to the seller. Before the maturity means the due date, seller will get the payment of the bill. Bill of exchange हे ज्यावेळेला आपण गुड्स क्रेडिट बेसिसवरती सेल करतो त्या केसेसमध्ये सेलर पार्टी गुड्स सोल्ड करते परचेसरला क्रेडिट बेसिसवरती आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये ती परचेसर पार्टीवरती बिल ड्रॉ करते आणि परचेसर पार्टी ते बिल एक्सेप्ट करून परत सेलरला देते आणि ड्यू डेट मीन्स मॅच्युरिटी डेट त्या तारखेला त्या बिलाचं पेमेंट रिलीज केलं जातं. Now we will see definition of bill of exchange according to section 5 of Negotiable Instrument Act. A bill of exchange is an instrument in writing containing an unconditional order signed by the maker directing a certain person to pay a sum of money only to or to the order of certain person or to the bearer of instrument. Means what? Bill of exchange हे पेमेंट करण्यासाठी असं इन्स्ट्रुमेंट आहे जे लेखी स्वरूपामध्ये असते, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या अटी नसतात, त्यावर जो बिल बनवतो म्हणजे सेलर ऑफ गुड्स त्याची सही असते. त्या बिलानुसार एकतर त्या सेलर पार्टीला किंवा त्या बिलामध्ये ज्याला पेमेंट करायला सांगितले आहे तिला किंवा जिच्या हातात ते बिल असते तिला त्याचं पेमेंट मिळू शकतं. Next we'll see part of bill of exchange. Bill of exchange must contain date, term, amount, stamp and party. Bill of exchange मध्ये डेट असणं खूप गरजेचं आहे, कारण विदाउट डेट ते इन्स्ट्रुमेंट जे आहे ते इनव्हॅलिड ठरलं जातं. जसं चेक वरती डेट नसेल तर ते जसं इनव्हॅलिड ठरू शकतं तसं हे सुद्धा डेट नसेल तर इनव्हॅलिड ठरू शकतं. टर्म म्हणजे पिरियड, म्हणजे तुम्ही किती दिवसानंतर किंवा किती महिन्यानंतर पेमेंट करणार आहात हे त्यामध्ये मेन्शन असायला पाहिजे. म्हणजे टर्म हे आयदर डेज मध्ये असू शकतं किंवा मंथ मध्ये असू शकतं. नेक्स्ट अमाऊंट. त्या बिल ऑफ एक्सचेंज मध्ये अमाऊंट असणे सुद्धा गरजेचं. अमाऊंट हे एकतर फिगर मध्ये आणि वर्ड मध्ये असायला पाहिजे. नेक्स्ट स्टॅम्प. इंडियन स्टॅम्पिंग ऍक्ट 1899 ह्या ऍक्ट नुसार त्या बिल ऑफ एक्सचेंज वरती स्टॅम्प असणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट पार्टीज. बिल ऑफ एक्सचेंजच्या 3 पार्टीज आहेत. 1 ड्रॉवर, 2 ड्रॉई आणि 3 पे. याचं डिटेल एक्सप्लेनेशन आपण पुढे बघणार आहोत. Next we'll see the special features of bill of exchange. A bill of exchange is an instrument in writing. Bill of exchange हे नेहमी लेखी स्वरूपातच असावे. लेखी स्वरूपातील बिल ऑफ एक्सचेंज आपण एव्हिडन्स म्हणजे प्रूफ म्हणून वापरू शकतो. सेकंड, it must be stamped as per the Indian Stamp Act 1899. Bill of exchange वरती इंडियन स्टॅम्प ऍक्ट 1899 च्या आधारानुसार ते बिल स्टॅम्पिंग केलेले असावे. जर त्याच्यावरती स्टॅम्प नसेल तर ते बिल इनव्हॅलिड समजले जाईल. थर्ड,
इट मस्ट बी डेटेड. बिल ऑफ एक्सचेंजवर तारीख ही असायलाच पाहिजे, कारण जर त्याच्यावर तारीख नसेल तर ते बिल इनव्हॅलिड समजले जाते आणि त्याच तारखेपासून बिलाची ड्यू डेट म्हणजेच लास्ट डेट ऑफ पेमेंट कॅल्क्युलेट केली जाते. 4. इट मस्ट कंटेन an order to pay a certain sum of money. त्या बिलामध्ये जेवढ्या अमाऊंटचं गुड्स सोल्ड केलं गेलंय तेवढीच अमाऊंट पेमेंट करण्याची ऑर्डर केलेली असायला हवी. नेक्स्ट 5th, द ऑर्डर मस्ट बी अनकंडिशनल. पेमेंट करण्याची जी ऑर्डर केली गेली आहे ती अटीविरहित असावी. नेक्स्ट 6. The amount must be payable either to a certain person or his order to the bearer of the bill. बिलामध्ये कुणाला पेमेंट करावं त्याचं नाव असायला पाहिजे किंवा ज्याच्या हातात बिल त्याला त्याचं पेमेंट केले जाईल असं मेन्शन केलेले असावं. कारण बिल ऑफ एक्सचेंज हे नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट आहे. नेगोशिएबल म्हणजे ट्रान्सफरेबल. इट इज ट्रान्सफर फ्रॉम वन पर्सन टू अनदर पर्सन. त्यामुळे ज्याच्या हातात बिल असेल त्याला त्याचं पेमेंट केलं जाऊ शकतं. म्हणून त्या बिलामध्ये असंही मेन्शन केलेलं असावं की कुणाला पेमेंट करायचं त्याचं नाव मेन्शन असायला पाहिजे किंवा ज्याच्या हातात ते बिल असेल त्याला त्याचं पेमेंट केलं जाईल असं मेन्शन केलेलं असावं. 7. इट मस्ट बी साइन बाय द मेकर. त्या बिलावरती जो बिल बनवणारी पार्टी आहे म्हणजेच सेलर पार्टी त्याची सही असायला हवी. नाउ वी विल सी द पार्टीज टू अ बिल ऑफ एक्सचेंज. देयर आर 3 parties to the bill of exchange. First, drawer, second, drawee and third, payee. बिल ऑफ एक्सचेंजचे प्रॉब्लेम सॉल्व करताना आपल्याला माहिती असायला पाहिजे ड्रॉवर कुणाला म्हणतात, ड्रॉई कुणाला म्हणतात, पेई कुणाला म्हणतात. कारण त्या क्वेश्चनमध्ये ड्रॉवर, ड्रॉई आणि पेई हे मेन्शन केलेले नसणार आहे. ते आपल्याला आयडेंटिफाय करायचं आणि म्हणून आपल्याला पुढे डिटेलमध्ये बघायचं आहे ड्रॉवर कुणाला म्हणतात, ड्रॉई कुणाला म्हणतात आणि पेई कुणाला म्हणतात. हू इज अ ड्रॉवर? आपण एक एक्झाम्पल घेऊ. सपोज तुम्ही माझ्या दुकानात आलेत, वस्तू घेतलात, पण तुम्ही बोलले सर आज माझ्याकडे काही पैसा नाही आहे, मी तुम्हाला 1 महिन्यानी किंवा 15 दिवसांनी मी तुम्हाला त्याचं पेमेंट करेन. म्हणजेच मी तुम्हाला जे गुड्स विकलं ते कोणत्या बेसिसवर विकलं? उधारीवरती विकलं, म्हणजेच क्रेडिट बेसिसवरती विकलं. म्हणजे या केसेसमध्ये मी म्हणजे तुमच्यासाठी कोण झालो? ड्रॉवर. मीन्स ड्रॉवर इज अ पर्सन हू सेल द गुड्स ऑन अ क्रेडिट. याच केसेसमध्ये मी तुमच्यावरती एक बिल ड्रॉ करणार. म्हणजेच ड्रॉवर इज अ पर्सन हू ड्रॉज द बिल or who makes the bill and sign on it. म्हणजे मीच बिल ड्रॉ करणार आणि मी त्याच्यावरती सही करणार. म्हणजेच मी कोण झालो? ड्रॉवर. आणि या केसेसमध्ये मी तुम्हाला उधारीवरती गुड्स सेल केलं म्हणजेच मी तुमच्यासाठी कोण झालो? क्रेडिटर्स झालो. म्हणजे क्रेडिटर्स म्हणजेच कोण झालं? ड्रॉवर. ही इज अ क्रेडिटर्स who is entitled to receive the money from the debtors. Now, who is a drawee? Drawee means a person who purchased the goods on a credit. आपण सेम एक्झाम्पल घेऊ. मगाशी जसं घेतलं तसं तुम्ही माझ्या दुकानात आले, वस्तू घेतली क्रेडिट बेसिसवरती. त्या केसेसमध्ये मी तुम्हाला उधारीवरती गुड सेल केलं क्रेडिट बेसिसवरती. म्हणजेच मी तुमच्यासाठी कोण झालो? ड्रॉवर झालो. तर तुम्ही माझ्याकडनं काय घेतलात? उधारीवरती गुड्स परचेस केलात. म्हणजे तुम्ही माझ्यासाठी कोण झाला? ड्रॉई. आणि म्हणून ड्रॉई इज अ पर्सन हू परचेस द गुड्स ऑन अ क्रेडिट. ड्रॉई म्हणजे अशी व्यक्ती जी उधारीवरती गुड्स परचेस करते. याच केसेसमध्ये मी तुमच्यावरती बिल ड्रॉ केलं होतं आणि म्हणून मी तुमच्यासाठी कोण होतो? ड्रॉवर होतो. तर ड्रॉई म्हणजे ती व्यक्ती जिच्यावरती बिल ड्रॉ केलं जातं आणि जी ते बिल काय करते? एक्सेप्ट करते. म्हणजेच he is a person on whom the bill is drawn. On whom the bill is drawn.
he has to accept the bill drawn on him. ड्रॉई म्हणजे डेटस. ड्रॉई म्हणजे डेटस. डेटस म्हणजे कोण? जिच्याकडनं आपल्याला काय घ्यायचं आहे? पैसा घ्यायचा आहे. ड्रॉई म्हणजे कोण? डेटस. डेटस म्हणजे कोण? जिच्याकडनं आपल्याला पैसा घ्यायचा. आणि म्हणून ही इज द डेटस. ही इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ डेटस. डेटर who has to pay the money to the creditor. Who is a pay? Pay is the third party to whom the amount to be paid. आपण एक एक्झाम्पल घेऊ. सपोज 3 व्यक्ती आहेत, ए, बी आणि सी. बी हा व्यक्ती जो आहे हा एच्या दुकानात आला. त्याने त्याच्याकडनं एक 10,000 रुपयाचं गुड्स उधारीवरती परचेस केलं. ए ह्या व्यक्तीने म्हणजे दुकानदाराने त्या बी यावरती बिल ड्रॉ केलं. या केसेसमध्ये ए कोण झाला? ड्रॉवर झाला, कारण त्याने त्याला उधारीवरती गुड्स सेल केलं होतं आणि त्याच्यावरती बिल ड्रॉ केलं होतं. बी ही व्यक्ती कोण झाली? ड्रॉई झाली, कारण तिने त्याच्याकडनं गुड्स काय केलं होतं? उधारीवरती परचेस केलं होतं आणि ते बिल त्याने काय केलं होतं? एक्सेप्ट केलं होतं. म्हणजे ए हा कोण झाला? ड्रॉवर झाला. बी हा कोण झाला? ड्रॉई. हे एक एक्झाम्पल झालं. नेक्स्ट, ए काही दिवसानंतर ए ला काही 10,000 रुपयाची पैशाची गरज होती. त्याने सी हा त्याचा मित्र आहे, त्याच्याकडनं 1 महिन्याच्या मुदतीसाठी 10,000 रुपये घेतले. त्याने त्याला प्रॉमिस केलं होतं की 1 महिन्यानंतर तो पैसा त्याला परत करेल. जसा महिना संपत आला तसं सी ह्या व्यक्तीने ए ह्या व्यक्तीला काय केलं? डिमांड केलं पैशाची. त्यावेळेला एच्या लक्षात आलं की त्याच्याजवळ एक बिल आहे की जे काय आहे? नेगोशिएबल आहे. नेगोशिएबल म्हणजे ट्रान्सफरेबल. इट इज ट्रान्सफर फ्रॉम वन पर्सन टू अनदर पर्सन. आणि म्हणून त्याने ते बिल काय केलं? त्या सी ह्या व्यक्तीला देऊन टाकलं. म्हणजेच याचा अर्थ असा झाला की त्या बिलाच्या ड्यू डेटच्या तारखेला बिलाचा पैसा कोणाला मिळणार? त्या थर्ड पार्टीला, म्हणजे कोणाला मिळणार? सीला. आणि म्हणूनच सी ही व्यक्ती कोण झाली? पेई झाली. पेई म्हणजेच कोण आहे? ड्रॉवर. पण ती ड्रॉवर कुणासाठी आहे? ए साठी आहे. सी ही व्यक्ती बी साठी काय आहे? अननोन आहे आणि म्हणून तिला काय म्हटलं जातं? पेई असं म्हटलं जातं. हाय स्टुडंट्स, we had studied in last lecture who is a drawer, who is a drawee, and who is a pay. Now we will see specimen, means pro forma of a bill of exchange. It will be asked for your examination for 5 marks in a objective question. So there are 2 types of pro forma. One, when only drawer drawee information given, and second, when drawer drawee and pay information given. मग आता आपल्याला बघायचं आहे की तो प्रोफार्मा कसा बनला जातो. पहिला आपल्याला एक रेक्टँगल आखायचं आहे. त्या रेक्टँगलमध्ये एकदम टॉप साईडला मिडलमध्ये बिल ऑफ एक्सचेंज असं लिहायचं आहे. ते लिहिल्यानंतर त्याच्या नेक्स्ट लाईनला बरोबर लेफ्ट साईडला स्क्वेअरमध्ये स्टॅम्प असं लिहायचं. या बिल ऑफ एक्सचेंजवरती इंडियन स्टॅम्प ॲक्ट 1899 नुसार स्टॅम्प असणं गरजेचं आहे. त्यामुळे त्याच्यावरती स्टॅम्प असला पाहिजे. त्याच्याबरोबर एक लाईन सोडून खाली जसं आपल्याला चेकवरती फिगरमध्ये अमाऊंट लिहिण्यासाठी जो रेक्टँगल प्रोव्हाइड केलेला असतो तसं तिथे सुद्धा एक रेक्टँगल आखायचं आहे आणि तिथे आपल्याला फिगरमध्ये अमाऊंट पुट करायची. बरोबर त्याच्या राईट साईडला ड्रॉवरचं नाव असायला पाहिजे. ड्रॉवर म्हणजे कोण? जो बिल ड्रॉ करतो त्याचं नाव असायला पाहिजे. त्याच्या खाली त्याचा ॲड्रेस असायला पाहिजे आणि त्याच्या खाली ज्या दिवशी तो बिल बनवणार ती डेट ऑफ बिल असायला पाहिजे. डेट असणं खूप गरजेचं आहे, कारण त्या तारखेपासून बिलाचा ड्यू डेट कॅल्क्युलेट केला. ड्यू डेट म्हणजे काय? द लास्ट डेट ऑफ पेमेंट. त्याच्या खाली एक लाईन सोडून एक सेंटेन्स. हे सेंटेन्स दोन्ही प्रोफॉर्मासाठी जवळजवळ सेम आहे. थोडंसं लिटिल बिट चेंज आहे, पण थोडंफार सेमच आहे.
हा जो सुरुवातीला जो पिरियड मेन्शन करायचा असतो तो पिरियड आयदर डेज मध्ये असू शकतो किंवा मंथ मध्ये असू शकतो. जर सपोज डेज मध्ये असेल तर आपण वाक्याची सुरुवात अशी करणार आहे की सपोज 90 डेज आहे किंवा 30 डेज आहे, मग ते 90 हा फिगर मध्ये लिहायचंय किंवा 30 हे फिगर मध्ये लिहायचंय. वाक्य असं असेल 90 डेज आफ्टर द डेट. किंवा जर पिरियड मंथ मध्ये असेल मग तो 2 मंथ्स असेल, 1 मंथ असेल, 3 मंथ्स असेल, काही असू शकतो जे काही प्रोव्हाइड केलं असेल ते. मग वाक्याची सुरुवात अशी असेल 3 मंथ्स. 3 फिगर मध्ये असायला पाहिजे किंवा 2 फिगर मध्ये असायला पाहिजे. मग 3 मंथ्स आफ्टर द डेट कॉमा पे टू मी और ऑन माय ऑर्डर द सम ऑफ रुपीज. रुपीजचा आर कॅपिटल आणि इथे जी अमाऊंट असायला पाहिजे ती वर्ड मध्ये असायला पाहिजे. ओनली फॉर द व्हॅल्यू रिसिव्ह. म्हणजे हे वाक्य प्रत्येक ड्रॉवर ड्रॉईच्या प्रोफॉर्मासाठी सेम राहणार, फक्त त्याच्यामध्ये काय चेंज होणार, पिरियड चेंज होणार आणि अमाऊंट चेंज होणार. बरोबर. त्याच्या नेक्स्ट लाईनला राईट साईडला आपल्याला तिथे ड्रॉवरची सिग्नेचर असायला पाहिजे. SD म्हणजे काय, सिग्नेचर. बरोबर. आणि त्या सिग्नेचर कुणाची आहे हे ओळखण्यासाठी म्हणून तिथे ड्रॉवरचं नाव लिहिलं जातं. बरोबर. त्याच्या राईट साईड लेफ्ट साईडला बॉटम साईडला ड्रॉईचं नाव म्हणून तिथे लिहिलं जातं टू. त्याच्या खाली ड्रॉईचं नाव आणि त्याच्या खाली ड्रॉईचा ऍड्रेस असायला पाहिजे. त्याच्या बरोबर बॉटम साईडला मिडल मध्ये एक्सेप्टेड. कारण हा ड्रॉई काय करणार आहे ते बिल एक्सेप्ट म्हणजे काय करणार, सिग्नेचर करणार, म्हणजे मान्य करणार आहे की ड्यू डेटच्या तारखेला तो पेमेंट करणार आहे. म्हणून तिथे लिहिलं जातं एक्सेप्टेड, त्याची सिग्नेचर. आणि ती सिग्नेचर कुणाची आहे हे ओळखण्यासाठी म्हणून काय केलं जातं, खाली त्याचं नाव लिहिलं जातं म्हणून ड्रॉईज नेम. आणि ते ज्या दिवशी तो एक्सेप्ट करणार म्हणजे ज्या तारखेला तो एक्सेप्ट करेल ती तारीख तिथे असायला पाहिजे. आता ही तारीख आणि डेट ऑफ बिल हे दोन्ही मे बी काय असू शकतात, सेम असू शकतात किंवा डिफर पण असू शकतो. हा झाला आपला प्रोफार्मा कोणासाठी, वेन ड्रॉवर ड्रॉई इन्फॉर्मेशन गिवन. आता आपण बघूया प्रोफार्मा फॉर ड्रॉवर ड्रॉई अँड पे इन्फॉर्मेशन गिवन. दोन्हींसाठी प्रोफार्मा काय आहे, सेम. परत एकदा तोच रेक्टँगल आखायचा आहे. त्या रेक्टँगल मध्ये वरती टॉप साईडला सेम बिल ऑफ एक्सचेंज द्यायचं आहे. त्याच्या लेफ्ट साईडला इंडियन स्टॅम्प ऍक्ट 1899च्या नुसार तिथे स्टॅम्प असायला पाहिजे, तो स्टॅम्प तिथे पुट करायचा आहे. त्याच्या एक लाईन सोडून जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे चेकवरती जसं फिगरमध्ये अमाऊंट लिहिण्यासाठी एक रेक्टँगल प्रोव्हाइड केलेला असतो तसं इथे सुद्धा एक रेक्टँगल आखायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला फिगरमध्ये अमाऊंट लिहायची. त्याच्या बरोबर राईट साईडला मगाशी सांगितल्याप्रमाणे जो ड्रॉवर असतो त्याचं नाव, त्याचा ॲड्रेस आणि त्याने ते बिल कोणत्या तारखेला बनवलं ती तारीख असायला पाहिजे. म्हणजे हा प्रोफार्मा दोघांसाठी पण जवळजवळ सेमच आहे, म्हणजे सेमच आहे, फक्त त्या वाक्यामध्ये चेंज आहे. आता वाक्यामध्ये काय चेंज आहे ते आपण बघू. त्याच्या नेक्स्ट लाईनला हे वाक्य असायला पाहिजे पिरियड, मग तो डेज मध्ये असेल, मंथ मध्ये असेल. मग आपली सुरुवात अशी असेल सपोज 3 मंथ्स आफ्टर द डेट कॉमा पे टू. मगाशी होतं पे टू मी और ऑन माय ऑर्डर होतं. आता आपल्याला ड्रॉवर ड्रॉई आणि पेची इन्फॉर्मेशन आहे. पे म्हणजे कोण, पे इज अ थर्ड पार्टी, म्हणजे ज्या थर्ड पार्टीला आपल्याला पेमेंट करायचं आहे. काल आपण त्याचं एक एक्झाम्पल बघितलं होतं, म्हणजे लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं ते. बरोबर. मग वाक्य असं असायला पाहिजे 3 मंथ्स आफ्टर द डेट पे टू. मग तिथे पेईचं नाव, त्याचा ॲड्रेस. बरोबर. म्हणजे दोन्ही एकत्रच असायला पाहिजे. पहिलं नाव लिहायचंय, कॉमा करून पुढे त्याचा ॲड्रेस जर प्रोव्हाइड केला असेल तो ॲड्रेस लिहायचंय. ऑर हिज ऑर हर ऑर्डर. मग ते आता जर मेल असेल तर हिज ऑर्डर आणि फिमेल असेल तर हर ऑर्डर. द सम ऑफ रुपीज, रुपीजचा आर कॅपिटल. इथे जी अमाऊंट आहे ती वर्ड मध्ये असायला पाहिजे. ओनली फॉर द व्हॅल्यू रिसिव्ह. म्हणजे वाक्य जवळजवळ सेमच आहे, फक्त इथे पे टू मी असं वाक्य होतं मगाशी ड्रॉवर ड्रॉईसाठी. तर आता वाक्य असं असायला पाहिजे पे टू ड्रॉई, पेईचं नाव, त्याचा ॲड्रेस ऑर हिज किंवा हर ऑर्डर. बरोबर. द सम ऑफ रुपीज ओनली फॉर द व्हॅल्यू रिसिव्ह. म्हणजे हे वाक्य तिथे असायला पाहिजे.
त्याच्या बरोबर एक लाईन सोडून राईट साईडला ड्रॉवरचं सिग्नेचर आणि ती सिग्नेचर कुणाची आहे हे ओळखण्यासाठी म्हणून तिथे खाली ड्रॉवरचं नाव लिहिलं जातं, बरोबर. त्याच्या लेफ्ट साईडला बॉटम साईडला जसं मगाशी सांगितलं तसं ड्रॉईचं नाव मग ते असं लिहिलं जातं टू, त्याच्या खाली ड्रॉईचं नाव, ड्रॉईचा ॲड्रेस, त्याच्या मिडलमध्ये बॉटम साईडला इन्व्हर्टेड कॉमामध्ये एक्सेप्टेड म्हणजे काय, मान्य करणे, म्हणजे सही करणे. ड्रॉई तिथे सही करणार आहे म्हणजे मान्य करणार आहे की बाबा त्याने ती तारीख एक्सेप्ट म्हणजे त्याने ड्यू डेटच्या तारखेला तो बिलाचं पेमेंट करणार आहे. मग एक्सेप्टेड तिथे ड्रॉईची सिग्नेचर, ती सिग्नेचर कुणाची आहे हे ओळखण्यासाठी तिथे खाली ड्रॉईचं नाव आणि जे त्या तारखेला तो बिल एक्सेप्ट करणार आहे ती सिग्नेचर म्हणजे ती डेट असायला पाहिजे त्याच्यावरती, बरोबर. हा झाला प्रोफार्मा फॉर ड्रॉवर, ड्रॉई अँड फी इन्फॉर्मेशन. Now we will see the questions on bill of exchange pro forma. One question is displayed on your screen. Question number first. What they are given? The name of the drawer is Rajesh Shah, Motanagar, Goregaon. Drawer's name Shivaji Tate, MG Road, Mahi. Period of the bill 2 months. Amount of the bill rupees 9,000. Date of bill 24 July 2016 and date of acceptance 25th July 2016. या दिलेल्या इन्फॉर्मेशन वरनं आपल्याला एक बिल ऑफ एक्सचेंजचा प्रोफार्मा ड्रॉ करायचा आहे. कसा ड्रॉ करायचा आहे बघा. एक रेक्टँगल आखायचं आहे, त्या रेक्टँगल मध्ये मिडल मध्ये टॉप साइडला बिल ऑफ एक्सचेंज असं लिहायचं आहे. त्या बिल ऑफ एक्सचेंज मध्ये लेफ्ट साइडला एक स्क्वेअर टाईप मध्ये स्टॅम्प आखायचं. त्याच्या एक लाईन ड्रॉप करून खाली फिगर मध्ये अमाऊंट लिहिण्यासाठी एक रेक्टँगल आखायचंय आणि तिथे जी क्वेश्चन मध्ये जी अमाऊंट दिली आहे किती रुपये 9,000 रुपीज ती अमाऊंट तिथे लिहायची. त्याच्या समोर ड्रॉवरचं राईट साईडला ड्रॉवरचं नाव लिहायचंय, त्याच्या खाली ड्रॉवरचा ॲड्रेस लिहायचंय. काय आहे ड्रॉवरचं नाव? राजेश शहा. ॲड्रेस काय दिलंय? मोठानगर, गोरेगाव. आणि त्याच्या खाली ज्या दिवशी ते बिल बनलं गेलं म्हणजे त्याला डेट ऑफ बिल असं म्हटलं जातं. काय आहे डेट ऑफ बिल? 24 जुलै 2016 आणि ती डेट लिहायची आहे 24 जुलै 2016. त्याच्या खाली एक लाईन ड्रॉप करून हे सेंटेन्स जे कुणासाठी आहे? ड्रॉवर आणि ड्रॉईचा प्रोफार्मा असेल तर हे सेंटेन्स लिहायचं आहे. काय सेंटेन्स? पिरियड लिहायचं पहिला. काय दिलाय पिरियड क्वेश्चन मध्ये? 2 months. 2 months after the date, comma, pay to me or on my order the sum of rupees 9,000 only for the value received. हे ते वाक्य असायला पाहिजे. आणि त्याच्या बरोबर राईट साईडला त्या सेंटेन्सच्या खाली एक लाईन ड्रॉप करून राईट साईडला ड्रॉवरची सिग्नेचर SD म्हणजे सिग्नेचर आणि त्याच्या खाली त्याचं नाव लिहायचं राजेश शहा. हे लिहिल्यानंतर एकदम बॉटम साईडला लेफ्ट साईडला ड्रॉईचं नाव लिहायचं आहे आणि सुरुवात कशी करायची त्याची? 2 ने सुरुवात करायचंय. 2 ड्रॉईचं नाव काय दिलंय? शिवाजी ताटे आणि त्याच्या खाली त्याचा ॲड्रेस लिहायचा आहे. काय ॲड्रेस आहे? MG रोड माही. हे लिहिल्यानंतर बरोबर बॉटम साईडला मिडलमध्ये एक्सेप्टेड, कारण ड्रॉई काय करणार आहे? त्याच्यावरती सही करणार आहे, एक्सेप्ट करणार आहे, ते बिल पेमेंट करणार आहे म्हणून ते बिल काय करणार आहे? एक्सेप्ट करणार आणि म्हणून ते मिडलमध्ये लिहायचं आहे एक्सेप्टेड. ड्रॉईची सिग्नेचर असणार SD म्हणजे सिग्नेचर. आता ती सिग्नेचर कुणाची आहे हे ओळखण्यासाठी म्हणून ड्रॉईचं खाली नाव लिहायचंय शिवाजी ताटे आणि ते बिल कोणत्या तारखेला त्याने एक्सेप्ट केलं? ती डेट ऑफ एक्सेप्टन्स काय दिली आहे? डेट ऑफ एक्सेप्टन्स 25 जुलै 2016. आणि हा झाला बिल ऑफ एक्सचेंजचा प्रोफार्मा जे क्वेश्चन मध्ये प्रोव्हाइड केलाय त्या पद्धतीने. तर आपण क्वेश्चन नंबर 2 बघणार आहे. त्याच्यामध्ये ड्रॉवर, ड्रॉई आणि पे अशी इन्फॉर्मेशन आहे. काय आहे ड्रॉवरचं नाव? रमेश बादल, गोविंदनगर, विक्रोली. ड्रॉईचं नाव दिलंय श्रेया वाणी, गणेश नगर, सायन.
पिरियड दिला आहे 60 डेज, अमाऊंट ऑफ द बिल आहे ₹8,500, डेट ऑफ बिल आहे 16 ऑक्टोबर 2019, डेट ऑफ एक्सेप्टन्स आहे 2 days लॅटर, म्हणजे 2 दिवसानंतर. कुणाच्या 2 दिवसानंतर? डेट ऑफ बिलच्या 2 दिवसानंतर. मग ती आपल्याला कॅल्क्युलेट करायचे डेट ऑफ एक्सेप्टन्स. आणि पेईचं नाव दिलेलं आहे प्रितेश पुजारी, SV रोड, विलेपार्ले. ही इन्फॉर्मेशन आहे ड्रॉवर, ड्रॉई आणि पे. आणि याच्यावरनं आपल्याला काय बनवायचं आहे? बिल ऑफ एक्सचेंजचा प्रोफार्मा बनवायचा आहे. मग कसा बनणार? ते सेम लास्ट क्वेश्चनमध्ये जसं बनवलं सेम तसं एक रेक्टँगल आखायचं आहे. मिडलमध्ये टॉप साईडला बिल ऑफ एक्सचेंज लिहायचं आहे. लेफ्ट साईडला स्टॅम्प आखायचं आहे. त्याच्या खाली रेक्टँगलमध्ये फिगरमध्ये अमाऊंट लिहिण्यासाठी एक रेक्टँगल आखायचं आहे. आणि क्वेश्चनमध्ये किती अमाऊंट प्रोव्हाइड केली आहे? ₹8,500. मध्ये ते 8,500 असं लिहायचं आहे. इकडे राईट साईडला ड्रॉवरचं नाव, त्याचा ॲड्रेस लिहायचं आहे. काय आहे ड्रॉवरचं नाव? रमेश बादल. ॲड्रेस काय दिलाय? गोविंदनगर, विक्रोली. त्याच्या खाली ज्या दिवशी बिल बनवलं आहे त्याची डेट असायला, म्हणजे डेट ऑफ बिल असायला पाहिजे. काय आहे डेट ऑफ बिल? 16 ऑक्टोबर 2019. मग त्याच्या खाली एक लाईन ड्रॉप करून ते सेंटेन्स असायला पाहिजे. काय आहे सेंटेन्स? पिरियड दिला आहे 60 डेज. मग आमच्या या सेंटेन्सची सुरुवात अशी असणार आहे, 60 days आफ्टर द डेट पे टू. कुणाला? मगाशी ड्रॉवर, ड्रॉईची इन्फॉर्मेशन होतं म्हणून तिथे सेंटेन्स होतं पे टू मी ऑर माय ऑर्डर असं होतं. आता इथे ड्रॉवर, ड्रॉई आणि पेई आहे, त्यामुळे इथे सेंटेन्स असं असायला पाहिजे. पहिला पिरियड काय दिलाय? पिरियड 60 days आफ्टर द डेट पे टू. कुणाला पे करायचंय? पेईला पे करायचंय. काय पेईचं नाव? प्रितेश पुजारी, कॉमा त्याचा ॲड्रेस लिहायचा आहे SV रोड, विलेपार्ले. और हीज ऑर्डर द सम ऑफ रुपीज. काय आहे बिलाची अमाऊंट? 8,500. वरती आपण फिगर मध्ये लिहिलं होतं, आता इथे आपण वर्ड मध्ये लिहिणार आहे. काय आहे? 8,500 ओनली फॉर द व्हॅल्यू रिसिव्ह. हे सेंटेन्स लिहिल्यानंतर एक लाईन ड्रॉप करून राईट साईडला ड्रॉवरची सिग्नेचर म्हणजे SD लिहायचंय आणि त्याच्या खाली त्या ड्रॉवरचं नाव लिहायचंय. काय आहे ड्रॉवरचं नाव? रमेश बादल. मग बॉटम साईडला लेफ्ट साईडला ड्रॉईचं नाव. कशी सुरुवात करायची आहे? टू. काय ड्रॉईचं नाव? श्रेया वाणी, गणेश नगर, सायन. नंतर मिडलमध्ये ड्रॉ एक्सेप्टेड, ड्रॉईची सिग्नेचर. आणि ती सिग्नेचर कुणाची आहे? ड्रॉईची आहे, म्हणून ड्रॉईचं नाव श्रेया वाणी. आणि त्याच्या खाली ज्या दिवशी ते बिल एक्सेप्ट करणार आहे. आता मागच्या प्रॉब्लेममध्ये त्यांनी डेट ऑफ एक्सेप्टन्स रेडी दिलं होतं, आता त्यांनी आपल्याला सांगितलंय 2 days लॅटर. आता 2 days लॅटर म्हणजे काय? ज्या दिवशी ते बिल ड्रॉ केलंय त्याच्या 2 दिवसानंतर. 16 ऑक्टोबरला बिल ड्रॉ केलंय म्हणजे 2 दिवसानंतर म्हणजे 18 ऑक्टोबर 2019. कळालं? हा झाला क्वेश्चन नंबर 2. Now we will see date of maturity or due date of the bill. Date of maturity means what? Date of maturity means the last date for payment. Last date for payment. म्हणजे काय? की जी बिलाची लास्ट डेट असते पेमेंट करण्यासाठी तिलाच काय म्हणतात? तर ड्यू डेट असं म्हटलं जातं. म्हणजेच काय? मॅच्युरिटी डेट असं म्हटलं जातं. ह्या मॅच्युरिटी डेट ज्या आहे त्या किती पद्धतीच्या असतात? 2 पद्धतीच्या असतात. कोणत्या 2 पद्धती आहेत त्या? एक आहे नॉमिनल ड्यू डेट आणि दुसरा आहे लीगल ड्यू डेट. म्हणजे ज्या वेळेला बिलाची ड्यू डेट कॅल्क्युलेट केली जाते त्यावेळेला त्याच्यामध्ये डेट ऑफ बिल घेतलं जातं, पिरियड ऑफ द बिल घेतलं जातं आणि ग्रेस डेज, 3 दिवस ग्रेस डेज म्हणून घेतले जातात. मग ज्या वेळेला ड्यू डेट कॅल्क्युलेट होते त्यावेळेला डेट ऑफ बिल मध्ये जर आपण पिरियड ऍड केला, फक्त पिरियड ऍड केला आणि मग जी डेट कॅल्क्युलेट होते तिला काय म्हटलं जातं? नॉमिनल ड्यू डेट असं म्हटलं जातं. मग काय आहे त्याची डेफिनेशन, म्हणजे मिनिंग काय आहे? नॉमिनल ड्यू डेट मीन्स डेट विच इज कॅल्क्युलेटेड विदाउट ॲडिंग डेज ऑफ ग्रेस टू द पिरियड ऑफ द बिल इज नोन ॲज अ नॉमिनल ड्यू डेट. खाली फॉर्म्युला दिलाय बघा. नॉमिनल ड्यू डेट मीन्स व्हॉट? डेट ऑफ बिल म्हणजे जी बिलाची ड्रॉ केलेली डेट आहे तिच्यामध्ये जर आपण फक्त पिरियड ऍड केला मग जी डेट कॅल्क्युलेट होते तिला काय म्हटलं जातं? नॉमिनल ड्यू डेट असं म्हटलं जातं.
मग लिगल ड्यू डेट म्हणजे काय? तर लिगल ड्यू डेट म्हणजे काय? द डेट विच इज अराइव at after adding a 3 days of grace to the nominal due date is known as a legal due date. वरतीच आपण बघितलं की जी नॉमिनल डेट आहे ती कशी कॅल्क्युलेट होते? डेट ऑफ बिल आहे त्याच्यामध्ये पिरियड ऍड केला की मग जी डेट कॅल्क्युलेट होते तिला नॉमिनल ड्यू डेट असं म्हणतात. आणि त्याच नॉमिनल ड्यू डेट मध्ये जर आपण 3 दिवस ग्रेस डेज म्हणून ऍड केले की तिचं कशात कन्वर्जन होतं? लिगल ड्यू डेट म्हणून कन्वर्जन. आणि हीच ती बिलाची लास्ट डेट, तिलाच फायनल ड्यू डेट ऑफ मॅच्युरिटी असं म्हटलं जातं, म्हणजेच काय ड्यू डेट असं म्हटलं जातं. आता आपण बघणार आहोत की ड्यू डेट कशी कॅल्क्युलेट केली जाते. त्याच्यामध्ये पहिली केस आहे इन केस ऑफ बिल पेएबल आफ्टर द डेट. आफ्टर द डेट मीन्स व्हॉट? आफ्टर द डेट मीन्स टर्म ऑफ द बिल इज कॅल्क्युलेटेड फ्रॉम द डेट ऑफ बिल. त्याच्यामध्ये दोन पद्धतीचे पिरियड असतात. एक पिरियड असतो डेज मध्ये आणि एक असतो मंथ मध्ये. आपण पहिलं एक्झाम्पल जे घेणार आहे ते मंथ साठी असणार आहे. बघा एक एक्झाम्पल दिलंय, अ बिल डेटेड 12th जून 2019. म्हणजे जे बिल बनवलं गेलंय ते 12th जून 2019 ला बनवलं गेलंय आणि ज्याचं पिरियड म्हणजे जे पेमेंट करणार आहे पार्टी ती कधी करणार आहे? 2 months आफ्टर द डेट. आणि आपल्याला काय कॅल्क्युलेट करायला सांगितलंय? ड्यू डेट कॅल्क्युलेट करायला. मग ती ड्यू डेट कशी कॅल्क्युलेट केली जाते ते खाली दिलंय बघा. त्याचा एक फॉर्मॅट आहे, त्या फॉर्मॅटमध्येच आपल्याला ते कॅल्क्युलेट करायचं आहे. कसं केलंय बघा. टेबल कसा बनवला आहे? पहिला पर्टिक्युलर्स आहे, नेक्स्ट आहे डेट आहे, त्यानंतर मंथ, त्याच्यानंतर इयर. पहिला लिहिलं गेलंय पहिल्या रोला डेट ऑफ बिल म्हणजे ज्या दिवशी ते बिल ड्रॉ केलं गेलं. म्हणजे वरती त्या एक्झाम्पल मध्ये दिलंय बघा 12 जून 2019 म्हणून डे मध्ये लिहिलंय 12, मंथ मध्ये दिलंय बघा जून म्हणजे 6 आणि इयर आहे किती? 2019. त्यामध्ये टेन्युअर ऑफ द बिल ऍड केलं गेलंय. सेकंड रोला टेन्युअर ऑफ द बिल. टेन्युअर म्हणजे काय? पिरियड. म्हणजे काय पिरियड? पिरियड आपल्याला मंथ मध्ये दिला आणि म्हणून मंथच्या खाली मंथ घेतलं बघा. त्या 6च्या खाली 2 ऍड केले, 6 + 2 असं केलं गेलंय. आणि मग जी डेट कॅल्क्युलेट केली गेली मग असे आपण बघितलं की डेट ऑफ बिल मध्ये जर आपण पिरियड ऍड केला आणि मग ती जी डेट कॅल्क्युलेट होते तिला काय म्हटलं जातं? नॉमिनल ड्यू डेट असं म्हटलं जातं. मग जी डेट आता अराइव्ह झालेली आहे तिला आपण काय म्हणणार आहे? नॉमिनल ड्यू डेट. आणि त्याच नॉमिनल ड्यू डेट मध्ये प्रत्येक बिलाची ड्यू डेट कॅल्क्युलेट करताना 3 दिवस ग्रेस ऍड केले जातात. मग आपण त्याच्यामध्ये प्लस ग्रेस डेज ऍड केले, दिवसाला दिवस ऍड केले बघा 12 + 3. मग आता जी डेट अराइव्ह झालेली आहे 15 ऑगस्ट 2019 ही काय आहे? लिगल ड्यू डेट. पण काय आहे की 15 ऑगस्ट 26 जानेवारी हे काय आहेत? हे पब्लिक हॉलिडे आहेत आणि हे पब्लिक हॉलिडे असल्यामुळे त्या तारखेला काय असणार आहे? बँक बंद असते आणि मग त्यामुळे काय होणार नाही? त्या बिलाचं पेमेंट होणार नाही. आणि म्हणजे ही ड्यू डेट जी आहे ही 15 ऑगस्टच्या ऐवजी काय असणार आहे? 14 ऑगस्ट. खाली नोट लिहिली बघा. Since 15th August is public holiday on account of the Independence Day, therefore bill due date fall for payment on a 14th August. म्हणजे जर आता बिलाची ड्यू डेट जर 26 जानेवारी आली असती तर मग त्याचं पेमेंट कधी झालं असतं? 25 जानेवारीला झाली असते. कळालं स्टुडंट्स? आता आपण बघणार आहोत सेकंड एक्झाम्पल त्या सेम केससाठी इन केस ऑफ बिल पेएबल आफ्टर डे. सेकंड एक्झाम्पल जे आहे ते कशासाठी आहे? जर पिरियड कशामध्ये दिला असेल? डेज मध्ये. मगाशी आपण बघितलं होतं की पिरियड कसा होता? मंथ मध्ये होता, आता डेज मध्ये. एक एक्झाम्पल दिलं बघा, अ बिल डेटेड 14th December 2019 इज पेएबल 90 days. पिरियड कसा दिलाय? डेज मध्ये दिलाय. 90 days आफ्टर द डेट. ते ड्यू डेट जी असते ती दोन पद्धतीची असते सांगितलं. एक आफ्टर द डेट असते आणि एक आफ्टर द साईट असते. आता आपण जे कॅल्क्युलेट केले मागाच्या प्रॉब्लेम मध्ये आणि आता जे करणार आहे त्याच्यामध्ये आफ्टर द डेट. आफ्टर द डेट मध्ये काय असतं की जी ड्यू डेट आहे ती डेट ऑफ बिल पासून कॅल्क्युलेट होते. आणि आफ्टर द साईट जे पुढे बघणार आहे म्हणजे पुढे एक दिलं आहे की आफ्टर द साईट मध्ये जी ड्यू डेट आहे ती कशी कॅल्क्युलेट आहे? डेट ऑफ एक्सेप्टन्स. डेट ऑफ बिल म्हणजे ज्या दिवशी बिल ड्रॉ होतं आणि डेट ऑफ एक्सेप्टन्स म्हणजे काय की ज्या दिवशी ते बिल काय केलं जातं? ड्रॉई काय करतो? त्याच्यावरती सही करतो. म्हणजे त्या तारखेपासून ड्यू डेट जी कॅल्क्युलेट केली जाते त्याला आफ्टर द साईट म्हटलं जातं. आता आपल्याला जे बघायचं आहे ते आफ्टर द डेट बघायचं.
मग त्याच्यामध्ये बघा कॉलम टाकलाय, पर्टिक्युलर्स पहिला कॉलम आहे, त्यानंतर डेज, त्याच्यानंतर मंथ, त्याच्यानंतर इयर. पहिली घेतली जाते डेट ऑफ बिल. बिल कोणत्या तारखेला ड्रॉ झालंय? 14 डिसेंबर 2019. आणि बिलाचा टेन्युअर काय, पिरियड काय दिलाय? 90 डेज, म्हणून डेजला डेज ऍड केले बघा. मग आता जर डेजचं कॅल्क्युलेशन असेल तर त्यासाठी पहिलं आपल्याला काय कॅल्क्युलेट करावं लागेल? अनएक्सपायर्ड डेज कॅल्क्युलेट करावं लागेल. अनएक्सपायर्ड डेज म्हणजे बिल ड्रॉ झालेल्या तारखेपासून ते बिलाचा पिरियड संपेपर्यंत किती दिवस संपायचे बाकी आहेत. काय म्हणालो मी? बिल ड्रॉ झाल्या तारखेपासून ते बिलाची 90 डेज संपेपर्यंत किती दिवस अनएक्सपायर्ड मध्ये आहेत प्रत्येक महिन्याची, ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. त्यासाठी खाली एक वर्किंग नोट केली बघा. त्याच्यामध्ये पहिलं घेतलं गेलंय मंथ, त्याच्यानंतर ऍक्च्युअल डे, त्या महिन्याचे ऍक्च्युअल डेज किती असतात, आणि त्याच्या पुढे त्या महिन्यामधले अनएक्सपायर्ड डेज किती आहेत. त्या महिन्यातले अनएक्सपायर्ड म्हणजे बिल ड्रॉ झाल्या तारखेपासून बिलाचा पिरियड संपेपर्यंत किती दिवस जे आहेत ते संपायचे बाकी आहे, ते कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. मग बिल कोणत्या महिन्यामध्ये ड्रॉ झालंय? डिसेंबर, म्हणून पहिला महिना घेतलाय डिसेंबर. डिसेंबर महिन्याचे किती दिवस असतात? 31 दिवस असतात. डिसेंबर महिन्याचे किती दिवस? 31 दिवस. आणि त्या 31 दिवसामधलं बिल कधी ड्रॉ झालंय? 14th ला ड्रॉ झालंय, 14 ला ड्रॉ झालंय. मग त्या टोटल 31 डेज मधनं 14 डेज मायनस करा, कारण हे ऑलरेडी संपलेले दिवस आहेत. कळालं? कारण 14 तारखेला बिल ड्रॉ झालं, मग त्याच्या अगोदरचे दिवस काय झाले? संपलेले आहेत. मग 31 मायनस 14 म्हणजे त्या महिन्याचे किती अनएक्सपायर्ड दिवस आहेत? 70. पुढे ते ब्रॅकेटमध्ये जे दिले आहे ते आपल्याला क्युम्युलेटिव्ह डेज कॅल्क्युलेट करायचे, आणि म्हणून ते सेम समोर घेतले गेले ब्रॅकेटमध्ये. नेक्स्ट महिना कुठला? डिसेंबरच्या नंतर जानेवारी. जानेवारी महिन्याचे किती दिवस असतात? 31 दिवस असतात. म्हणजे ते पूर्ण, म्हणजे ड्यू डेट संपेपर्यंत किती दिवस बाकी आहेत? पूर्ण 31 डेज बाकी आहेत. मग मागच्या महिन्याचे अनएक्सपायर्ड डेज किती आहेत? 17. आताच्या महिन्याचे किती आहेत? 30. म्हणजे आतापर्यंत किती डेज अनएक्सपायर्ड आहेत? 48 डेज. किती दिवस झाले? 48 डेज. नेक्स्ट महिना कुठला? फेब्रुवारी. फेब्रुवारी महिन्याचे हा म्हणजे 2020 आहे, त्यामुळे लीप इयर आहे, आणि लीप इयर मध्ये फेब्रुवारी महिन्याचे किती दिवस असतात? 29 डेज असतात. 28 किंवा 29 असतात, पण लीप इयर मध्ये किती? 29 डेज असतात. मग तो सुद्धा पूर्ण महिना अनएक्सपायर्ड मध्येच झाला, कारण टोटल आपल्याला 90 डेज अनएक्सपायर्ड आहे. त्या 90 डेज मधले डिसेंबर मधले किती दिवस गेले? 17. जानेवारी महिन्यामधले किती दिवस अनएक्सपायर्ड आहेत? 31. टोटल किती झाले? 48 झाले जानेवारी पर्यंत. नंतर फेब्रुवारी महिन्याचे 29 डेज, म्हणजे 90 पैकी 77 डेज हे फेब्रुवारी पर्यंत अनएक्सपायर्ड आहेत. आता नेक्स्ट महिना कुठला? मार्च. आणि मार्च महिन्यातले किती दिवस असतात? मार्च महिन्याचे 31 दिवस असतात, बरोबर ना? आपले टोटल अनएक्सपायर्ड डेज किती होते? 90 डेज. पिरियड काय होता? 90 डेज. मागच्या महिन्यापर्यंत म्हणजे फेब्रुवारी महिन्यापर्यंत किती दिवस अनएक्सपायर्ड गेलेले आहेत? बघा बाजूला ब्रॅकेटमध्ये दिले बघा, 77 डेज गेले. म्हणजे 90 मायनस 77 केलं तर ह्या महिन्यामधले किती आहेत? 13 डेज आहेत. किती दिवस आहेत? 13 डेज, बरोबर. म्हणजे इथे 90 दिवस, 13 तारखेला आपले 90 दिवस काय होत आहेत? कंप्लीट होत आहेत. आणि म्हणून आमची जी नॉमिनल डेट आहे ती किती आहे? 13 मार्च 2020 आहे. आणि अर्थातच प्रत्येक बिलाची ड्यू डेट कॅल्क्युलेट करताना किती दिवस? 3 दिवस एक्स्ट्रा ऍड करायचे असतात, आणि म्हणून 3 दिवस ग्रेस डेज म्हणून ऍड केलेत. आणि मग जी ड्यू डेट कॅल्क्युलेट केली गेली तिला काय म्हटलं गेलंय? लीगल ड्यू डेट असं म्हटलं गेलंय. मगाशी मी सांगितलं की जी ड्यू डेट आहे ती 2 केसमध्ये कॅल्क्युलेट केली जाते. एक केस होती इन केस ऑफ बिल पेएबल आफ्टर द डेट, आणि सेकंड आहे इन केस ऑफ बिल पेएबल आफ्टर द साइन. मगाशी आपण जे 2 एक्झाम्पल बघितले, एक मंथ मध्ये आणि एक डेज मध्ये, ते होते इन केस ऑफ बिल पेएबल आफ्टर द डेट. त्या केसेसमध्ये जी ड्यू डेट कॅल्क्युलेट केली गेली होती ती डेट ऑफ बिल पासून कॅल्क्युलेट केली होती. आणि इन केस ऑफ बिल पेएबल आफ्टर द साइड असेल तर त्याच्यामध्ये जी ड्यू डेट कॅल्क्युलेट होणार ती कधी, कोणत्या तारखेपासून? डेट ऑफ एक्सेप्टन्स पासून. डेट ऑफ एक्सेप्टन्स पासून. डेट ऑफ एक्सेप्टन्स म्हणजे काय? की ज्या तारखेला ट्रॉई काय करतो? ते बिल एक्सेप्ट करतो, सही करतो त्याच्यावरती. मग त्या तारखेपासून जर बिलाचा पिरियड कॅल्क्युलेट केला जातो आणि ड्यू डेट कॅल्क्युलेट केली जाते, तिला काय म्हटलं जातं? इन केस ऑफ बिल पेएबल आफ्टर द साइन.
आपण त्याचे काही एक्झाम्पल नाही घेतले, पण सेम एक्झाम्पल आहेत जे मागे 2 क्वेश्चन मध्ये जे घेतले, म्हणजे जे डेट ऑफ बिल पासून कॅल्क्युलेट केलं जातं त्याला आफ्टर द डेट असं म्हटलं जातं. तर त्याच केसेसमध्ये तिथे ही ड्यू डेट आहे ती कोणत्या तारखेपासून कॅल्क्युलेट करायचे, डेट ऑफ बिलच्या ऐवजी डेट ऑफ एक्सेप्टन्स, डेट ऑफ बिलच्या ऐवजी डेट ऑफ एक्सेप्टन्स पासून कॅल्क्युलेट करायचे. बाकी सगळं काही सेम राहतं. What we had studied in chapter bill of exchange to now, the definition of bill of exchange, part is the bill of exchange, drawer, drawee, payee, pro forma of a bill of exchange, what is the due date, and how to calculate the due date. Now we will learn accounting treatment. Accounting treatment means journal entries. Accounting treatment means what? Journal entries. Journal entries for the bill of exchange. आता आपण बघणार आहोत अकाउंटिंग ट्रीटमेंट. अकाउंटिंग ट्रीटमेंट म्हणजे जर्नल एंट्रीज बघायचे, म्हणजे ह्या बिल ऑफ एक्सचेंज चॅप्टर मध्ये ज्याच्यावरती आपल्याला काही सम सॉल्व करायचे आहेत, जर्नल एंट्रा, लेजर्स वगैरे बनवायचे आहेत, त्यासाठी या जर्नल एंट्रीचा उपयोग करायचा. आणि या जर्नल एंट्री तुम्हाला काय करायचे, बाय हार्ट करायचे. मग आपण एक स्टेप बाय स्टेप घेऊ की या जर्नल एंट्रा कशा केल्या जातात. पहिलं त्यासाठी तुम्हाला माहिती असायला पाहिजे की ड्रॉवर कोण असतो, ड्रॉई कोण असतो. ड्रॉवर कोणाला म्हणतात, ड्रॉई कोणाला म्हणतात, बरोबर. तर ड्रॉवर म्हणजे कोण, की सपोज तुम्ही माझ्या दुकानात आले, वस्तू घेतली क्रेडिट बेसिसवरती, मी तुम्हाला वस्तू क्रेडिट बेसिसवरती सेल केली. या केसेसमध्ये जो वस्तू सेल करतो त्याला ड्रॉवर असं म्हटलं जातं, आणि जो वस्तू क्रेडिट बेसिसवरती काय करतो, परचेस करतो, त्याला ड्रॉई असं म्हटलं जातं. मग ह्या केसेसमध्येच मी तुमच्यावरती काय करणार, बिल ड्रॉ करणार, म्हणजे मी म्हणजे कोण झालो, ड्रॉवर झालो, आणि तुम्ही ते बिल काय करणार, एक्सेप्ट करणार, म्हणजे मान्य करणार, सही करणार त्याच्यावरती, आणि म्हणून तुम्ही कोण झाला, ड्रॉई झाला. मग आपण वन बाय वन जर्नल एंट्रा बघू. पहिलं सेल ऑफ गुड्स. म्हणजे तुम्ही माझ्या दुकानात आले, वस्तू घेतली, आणि तुम्ही म्हणाले की सपोज एक 10,000ची वस्तू तुम्ही माझ्याकडनं परचेस केली, आणि तुम्ही म्हटले की सर आज माझ्याकडे फक्त हे 2,000 रुपये आहेत, बाकीचे 8,000 रुपये मी तुम्हाला 1 महिन्याने पेड करेन. म्हणजे ह्या केसेसमध्ये मी तुम्हाला जी वस्तू विकली ती किती पद्धतीने विकली, 2 पद्धतीने. ती पद्धतीने 2 पद्धती, एक कॅश बेसिसवरती आणि एक क्रेडिट बेसिसवरती. सपोज मी तुम्हाला जी वस्तू विकली कॅश बेसिसवरती, तर मी ॲज अ ड्रॉवर काय एंट्री करायला पाहिजे, मी लिहिलंय बघा तिथे स्क्रीनवरती, इफ द गुड्स सेल ऑन कॅश बेसिस. जर गुड्स कसं सेल होत असेल, कॅश बेसिसवरती, मग ड्रॉवरने काय एंट्री करायला पाहिजे, तर ड्रॉवरने एंट्री करायला पाहिजे कॅश कम्स इन, कॅश और बँक अकाउंट, कॅश अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. तर त्याच केसेसमध्ये ड्रॉईने काय एंट्री करायला पाहिजे, परचेसेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, परचेसेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, बरोबर. मग ह्याची जे एक्झाम्पल प्रमाणे जर अमाऊंट बघायची झाली तर किती अमाऊंट असणार, तिथे 2,000 रुपीज अमाऊंट असणार. कारण तुम्ही माझ्या दुकानात आले, कितीची वस्तू परचेस केली, 10,000 रुपीजची वस्तू परचेस केली, आणि त्यातले तुम्ही मला इमिडिएटली किती पेमेंट केलं, 2,000. म्हणजे जे 2,000 रुपीजचं जे गुड्स आहे ते कोणत्या बेसिसवरती सेल केलं, मी तुम्हाला कॅश बेसिसवरती, आणि म्हणून मी माझ्याकडे कॅश सेलची एंट्री केली. तर तिकडे कुठली एंट्री झाली, कॅश परचेसची. काय एंट्री, कॅश सेलची, कॅश अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. तर तिकडे एंट्री असायला पाहिजे परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. आणि मग ती 8,000चं जे गुड्स मी क्रेडिट वरती सेल केलं तुम्हाला, मग त्याची एंट्री काय करायला पाहिजे, ड्रॉवर आणि ड्रॉईच्या बुक्स मध्ये, बरोबर. मग मी तुम्हाला जे क्रेडिट वरती गुड्स सोल्ड केलं त्याची एंट्री माझ्याकडे एंट्री असायला पाहिजे ड्रॉईज अकाउंट डेबिट. कॅशच्या ऐवजी तिथे काय आहे ना, ड्रॉईज. कॅशच्या ऐवजी काय आहे ना, ड्रॉईज. बाकी एंट्री सेम, ड्रॉईज अकाउंट डेबिट, ड्रॉईज अकाउंट डेबिट, ड्रॉईज अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट, ड्रॉईज अकाउंट डेबिट टू सेल्स. मग ड्रॉईने काय एंट्री करायला पाहिजे, परचेसेस अकाउंट डेबिट, परचेसेस अकाउंट डेबिट टू ड्रॉवर्स अकाउंट. तिथे कॅशच्या ऐवजी काय घेतले गेले, ड्रॉवर, बरोबर. जर गुड्स क्रेडिट बेसिसवरती सोल्ड केलं तर ड्रॉवरने एंट्री करायला पाहिजे ड्रॉईज अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट, तर तिकडे ड्रॉईने एंट्री करायला पाहिजे परचेसेस अकाउंट डेबिट टू ड्रॉवर्स. असे तुम्ही माझ्या दुकानात आले, वस्तू घेतली, किती रुपयाची, 10,000 रुपीज, आणि त्या 10,000 पैकी 2,000चं गुड्स तुम्ही कसं परचेस केलं, कॅश बेसिसवरती, आणि 8,000चं क्रेडिट बेस. म्हणजे
मी माझ्याकडे 2000 ची कॅश सेलची एंट्री केली, तर तुमच्याकडे 2000 ची कॅश परचेसची एंट्री झाली. आणि 8000चं क्रेडिट सेलची एंट्री केली मी ड्रॉवरने, तर ड्रॉईने म्हणजे तुम्ही काय एंट्री केली, क्रेडिट परचेसची एंट्री केली. आणि जे गुड्स क्रेडिट बेसिसवरती विकलं गेलं त्याच्याच अगेन्स्टमध्ये ड्रॉवर म्हणजे मी तुमच्यावरती काय करणार, बिल ड्रॉ करणार. आणि म्हणून नेक्स्ट एंट्री आपल्याला बघायची आहे बिल ड्रॉची एंट्री. मी बिल ड्रॉ करणार तर माझ्याकडे बिल ड्रॉची एंट्री असणार आणि तुम्ही तेच बिल काय करायचं, एक्सेप्ट करायचं. विदाउट एक्सेप्टन्स बिल काय असणार आहे, इनव्हॅलिड असणार, कारण तुमची त्याच्यावरती काय असली पाहिजे, सही असणं गरजेचं आहे. मग मी ज्या वेळेला बिल ड्रॉ करणार त्यावेळेला माझ्याकडे मी एंट्री करायला पाहिजे बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू ड्रॉईज अकाउंट. मी ते बिल ड्रॉ करणार आणि माझ्याकडे एंट्री करणार काय, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू ड्रॉईज अकाउंट. आता तेच बिल मी तुम्हाला देणार, कशासाठी, एक्सेप्ट करायला. तुम्ही ते बिलावरती काय करणार, सही करणार. आणि तुमच्याकडे मग तुम्ही एंट्री करायला पाहिजे ड्रॉवर्स अकाउंट डेबिट, ड्रॉवर्स अकाउंट डेबिट, ड्रॉवर्स अकाउंट डेबिट, ड्रॉवर्स अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल अकाउंट, ड्रॉवर्स अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल अकाउंट. मग ड्रॉवरने ते बिल ड्रॉ करून कुणाला दिलं, ड्रॉईला दिलं. आणि ड्रॉईने त्याच्यावरती काय केली, त्याची सही केली आणि ते बिल परत कुणाला दिलं, ड्रॉवरकडे. ड्रॉवरकडे ते बिल परत आल्यानंतर ड्रॉवर ते बिल काय करू शकतो, तर ड्रॉवर ते बिल 4 पैकी कुठल्या तरी एका कंडिशन्स मध्ये ते बिल ठेवू शकतो. मग कुठल्या 4 कंडिशन्स आहेत त्या, तर पहिलं आहे रिटेन्शन. ते बिल ड्रॉवर काय करू शकतो, रिटेन करू शकतो. रिटेन म्हणजे काय, टिल द ड्यू डेट ड्रॉवर कॅन केप्ट द बिल विथ हिम. म्हणजे काय, जर त्या बिलाचा पैसा त्याला स्वतःलाच पाहिजे असेल तर ड्यू डेटच्या तारखेपर्यंत ते बिल तो कोणाजवळ ठेवून घेणार, स्वतःजवळच ठेवून घेणार. त्याला काय म्हटलं तर रिटेन्शन ऑफ बिल असं म्हटलं जातं. आणि ह्या केसेसमध्ये बिल ड्रॉवरकडनं कुठेच गेलं नाही, ड्रॉवरकडेच राहिलंय. आणि म्हणून ह्या केसेसमध्ये दोघांच्या पण म्हणजे ड्रॉवरच्या पण आणि ड्रॉईच्या पण बुक्समध्ये एंट्री होणार नाही. मग आयदर ते बिल तो काय करू शकतो, रिटेन करू शकतो. आता जर त्याला ते रिटेन नाही करायचं, सपोज त्या ड्रॉवरला काय आहे, अर्जंट फंडची रिक्वायरमेंट आहे. सपोज आता तुम्ही मला त्या 8000 रुपीज कधी देणार आहात, 1 महिन्यानंतर देणार आहे. पण मला आता इमिडिएटली अर्जंट फंडची गरज आहे, तेवढ्याच अमाऊंटची 8000 रुपीजचे. पण तुम्ही तर मला 1 महिन्याने पैसा देणार आहे. मग माझ्या लक्षात आलं की ते बिल काय आहे, नेगोशिएबल आहे. नेगोशिएबल म्हणजे काय, ट्रान्सफरेबल फ्रॉम 1 पर्सन टू अनदर पर्सन. मग मी ते बिल घेऊन माझ्या बँकेमध्ये गेलो. माझ्या बँकेच्या मॅनेजरला सांगितलं की सर असं एक बिल आहे, ज्याचे अमाऊंट आहे 8000 रुपीज आणि मला अर्जंट फंडची गरज आहे, तर तुम्ही मला काही हेल्प करू शकता का. तर बँक बोलली ठीक आहे, आम्ही तुम्हाला मदत करू, पण आमचे जे काही चार्जेस आहेत ते आम्ही काय करून देऊ, कट करून देऊ. म्हणजे थोडक्यात मी ते बिल बँकेला काय करून टाकलं, विकून टाकलं. कुठल्या प्राइसमध्ये, डिस्काउंटिंग प्राइसमध्ये. कुठल्या प्राइसमध्ये, डिस्काउंट कन्सेशनल प्राइसमध्ये विकून टाकलं. आणि हे कन्सेशनल प्राइसमध्ये जे बिल बँकेला विकलं त्यालाच काय म्हटलं तर डिस्काउंटिंग ऑफ बिल असं म्हटलं जातं. मग तिथे काय दिलंय, सेल ऑफ बिल टू हिज बँक ॲट अ डिस्काउंटिंग. डिस्काउंटिंग ऑफ बिल म्हणजे काय, बँकेला ते बिल विकून टाकणं. कुठल्या प्राइसमध्ये, कन्सेशनल प्राइसवरती. म्हणजे बँकेचे काही चार्जेस, समजा 8000 बिलाचे अमाऊंट आहे तर बँक त्यातले 100-200 रुपये जे काही चार्जेस असतील तर ते कट करून घेतील आणि मग उरलेली अमाऊंट आपल्याला ते काय करतील, परत देतील. मग ते बिल ड्रॉवर काय करू शकतो, आयदर रिटेन करू शकतो. आता रिटेन नाही केलं तर ते काय करू शकेल, डिस्काउंट. म्हणजे त्याला अर्जंट फंडची गरज असेल तर ते बिल बँकेला काय करू शकतो, विकू शकतो. आणि जर त्याने ते बिल बँकेला विकून टाकलं कन्सेशनल प्राइसवरती, तर ड्रॉवर त्याच्या बुक्समध्ये एंट्री काय करणार आहे, बँक अकाउंट डेबिट, पैसा कम येईल म्हणजे बँक अकाउंट डेबिट, डिस्काउंट अकाउंट डेबिट म्हणजे त्याला पैसा कमी मिळाला म्हणजे लॉस झाला, म्हणून लॉस काय झाला पाहिजे, डेबिट. म्हणजे बँक अकाउंट डेबिट, डिस्काउंट अकाउंट डेबिट टू B67. बँक अकाउंट डेबिट, डिस्काउंट अकाउंट डेबिट टू B67. तर ह्याच केसेसमध्ये ड्रॉईच्या बुक्समध्ये मात्र काय होते, नो एंट्री. का नो एंट्री असते, कारण ह्या बिल डिस्काउंट कुणी केलं, ड्रॉवरने केलं. कुणाला केलं, बँकेला केलं. मग ह्याच्यामध्ये किती पार्टी इन्व्हॉल्व्ह झाल्या, 2. कोण, ड्रॉवर आणि बँक. याच्यामध्ये ड्रॉईचा काही संबंध आला का, नाही. म्हणजे या केसेसमध्ये ड्रॉईचा काही संबंध नसल्यामुळे ड्रॉईच्या बुक्समध्ये काय होणार नाही, एंट्री होणार नाही. म्हणजे नो एंट्री असणार. म्हणजे जर बिल डिस्काउंट केलं तर ड्रॉवरने एंट्री करायला पाहिजे बँक अकाउंट डेबिट, डिस्काउंट अकाउंट डेबिट टू B67 अकाउंट. तर ड्रॉईने काय एंट्री करायला पाहिजे, नो एंट्री.
म्हणजे एंट्री करायची गरज नाही. क्लिअर आहे. आता याच्यामध्ये जे डिस्काउंट कॅल्क्युलेट केलं जातं ते कसं कॅल्क्युलेट करायचं ते आपण एक्झाम्पल मध्ये बघू. म्हणजे ज्यावेळेला क्वेश्चन घेऊ ना त्यावेळेला त्याचे ट्रीटमेंट आपण बघू कशी कॅल्क्युलेशन करायचं ते. ओके. जर ते बिल रिटेन नाही केलं ड्रॉवरने, डिस्काउंट नाही केलं तर ते बिल काय करू शकतो, ते एंडोर्स करू शकतो. एंडोर्समेंट ऑफ अ बिल. एंडोर्स म्हणजे काय, ट्रान्सफर करणं. दिले बघा, ट्रान्सफर ऑफ बिल फ्रॉम वन पर्सन टू अनदर इन ड्यू कोर्स टू. त्याच्यामध्ये किती पार्ट्या असतात, 2 पार्ट्या असतात. एंडोर्समेंट म्हणजे काय, तर बिल ट्रान्सफर करणं एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्ती. सपोज म्हणजे काय झालं की माझा एक मित्र होता, त्या मित्राकडनं मी काही समथिंग अमाऊंट घेतली होती, एक समथिंग 8,000 रुपये घेतले होते आणि त्याला प्रॉमिस केलं होतं की मी 1 महिन्याने ते तो पैसा मी तुला रिफंड करेन. मग आता तो महिना संपत आलेला आहे, मग आता मला त्याला पैसा द्यायचा आहे, माझ्याकडे आता पैसाच नाहीये. मग मी काय केलं की ते बिल जे आहे ते नेगोशिएबल आहे. परत एकदा नेगोशिएबल म्हणजे ट्रान्सफरेबल, वन पर्सन टू अनदर पर्सन. आणि म्हणून ते बिल मी काय केलं, त्या मित्राला देऊन टाकलं. म्हणजे काय होणार की जसा पिरियड संपत येईल, तो पिरियड संपला की ऑटोमॅटिकली ते बिल हॉनर होईल. आणि ते बिल हॉनर जर झालं तर ते बिल हॉनर झाल्यानंतर त्या थर्ड पार्टीला त्याचं पेमेंट मिळून जाईल. बरोबर. म्हणून ते बिल मी काय केलं, एंडोर्स केलं. एंडोर्स म्हणजेच काय करणे, बिल ट्रान्सफर करणे. या केसेसमध्ये किती पार्ट्याज असतात, 2 पार्ट्या असतात. एंडोर्समेंट मध्ये किती पार्टी असते, 2. एक असतं एंडोर्सर आणि एक असते एंडोर्सी. ENDORSER एंडोर्सर आणि ENDORSEE एंडोर्सी. एंडोर्सर म्हणजे पर्सन हु एंडोर्स द बिल, म्हणजे जी व्यक्ती बिल काय करते, ट्रान्सफर करते. म्हणजे ड्रॉवर बिल काय करते, ट्रान्सफर करते, म्हणून तो कोण असणार, एंडोर्सर. आणि जिला बिल ट्रान्सफर केलेलं, पर्सन टू होम द बिल इज टू बी ट्रान्सफर, एंडोर्स, तिला काय म्हटलं जातं, एंडोर्सी असं म्हणतात. म्हणजे मी जे थर्ड पार्टीला म्हणजे माझ्या मित्राला जे बिल मी ट्रान्सफर केलं, तो मित्र म्हणजे कोण झाला, एंडोर्सी. कळालं. 2 पार्ट्या असतात, एंडोर्सर आणि एंडोर्सी. मग जर सपोज ते बिल मी काय केलं, मी ते आयदर बिल म्हणजे ॲज अ ड्रॉवर ते बिल मी काय करू शकतो, रिटेन करू शकतो, किंवा रिटेन नाही केलं तर डिस्काउंट करू शकतो. रिटेन पण नाही केलं, डिस्काउंट पण नाही केलं तर ते बिल मी काय करू शकतो, एंडोर्स करू शकतो. मग मी जर ते बिल एंडोर्स केलं तर ड्रॉवरने एंट्री काय करायला पाहिजे, म्हणजे मी एंट्री काय करायला पाहिजे, एंडोर्सीज अकाउंट डेबिट. एंडोर्सीज अकाउंट डेबिट. एंडोर्सी का डेबिट, कारण एंडोर्सी कोण आहे, रिसिव्हर. एंडोर्सीज अकाउंट डेबिट टू बिसिसेबल अकाउंट. एंडोर्सीज अकाउंट डेबिट टू बिसिसेबल. आता ह्याही केसेसमध्ये किती पार्ट्या इन्व्हॉल्व्ह झाल्या, 2. एक ड्रॉवर आणि एक ते एंडोर्सी, म्हणजे एंडोर्सर आणि एंडोर्सी अशा 2 पार्ट्या इन्व्हॉल्व्ह झाल्या. या केसेसमध्ये ड्रॉईचा काही संबंध नाही आणि म्हणून ड्रॉईच्या बुक्समध्ये या एंडोर्समेंट केसेसमध्ये काय होत नाही, एंट्री होत नाही. आता ड्रॉवर ते बिल रिटेन नाही केलं, डिस्काउंट नाही केलं, एंडोर्स नाही केलं तर ते बिल काय करू शकतो, बिल कलेक्शनला पाठवू शकतो. म्हणजे आता काय असेल की सपोज तो बिझी पर्सन असेल आणि त्याच्याकडे बरेच बिल, आता बिझनेस म्हटलं की बरेच बिल ऑफ एक्सचेंज असणार आणि बरेच बिल ऑफ एक्सचेंज असल्यामुळे काय असणार की त्याच्या लक्षात राहणार नाही कुठल्या बिलाची ड्यू डेट कोणत्या तारखेला आहे. आणि म्हणून ते बिल डायरेक्ट त्याच्या बँकेला दिलं जातं की सांगितलं जातं की ह्या तारखेला त्या बिलाचा पैसा काय करायचा आहे, कलेक्ट करायचा. आणि म्हणून ते बिल कलेक्शन करण्यासाठी कोणाला देऊन टाकले जातं, त्याच्या बँकेला दिलं जातं. त्यालाच म्हणतात बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन. कळालं. बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन म्हणजे काय, बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन म्हणजे काय, तर मी ॲज अ बिझनेसमॅन असल्यामुळे ड्रॉवरकडे बरेच बिल ऑफ एक्सचेंज असणार, एकच नसणार, तुमचंच बिल नसणार ना, बरेच बिल ऑफ एक्सचेंज असणार, बरेच. बरोबर. म्हणजे महिन्याभरामध्ये बऱ्याच बिलाचं पेमेंट त्याला मिळणार असतं. मग कुठल्या तारखेला कुठल्या बिलाचं पेमेंट मिळणार आहे त्याच्या लक्षात राहत नाही आणि म्हणून ते बिल प्रत्येकी ड्रॉ झाल्यानंतर, एक्सेस झाल्यानंतर परत ज्यावेळेला ड्रॉवरकडे येतं, ड्रॉवर ते बिल काय करू शकतो, ते बिल त्याच्या बँकेला देऊ शकतो. कशासाठी, कलेक्शन करण्यासाठी, बिलाचं पेमेंट कलेक्ट करण्यासाठी. बरोबर. त्यालाच म्हणतात बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन. The holder of the bill can send the bill to the bank for collection. मग जर त्याने ड्रॉवरने ते बिल कशासाठी पाठवलं, कलेक्शन करण्यासाठी जर बँकेला पाठवलं तर ड्रॉवरने एंट्री करायला पाहिजे बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन अकाउंट डेबिट, बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन अकाउंट डेबिट टू BC7, बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन अकाउंट डेबिट टू BC7 अकाउंट. तर त्याच केसेसमध्ये ड्रॉईच्या बुक्समध्ये नो एंट्री असते.
सेम रिझन परत एकदा, कारण बिल कोणी कलेक्शनला पाठवलं, ड्रॉवरने, आणि कुणाला पाठवलं, त्याच्या बँकेला. म्हणजे एंट्री कोणामध्ये होणार, ड्रॉवरमध्ये आणि बँकेमध्ये. ड्रॉईच्या बुक्समध्ये त्याची एंट्री होणार. म्हणजे बिल ड्रॉ झालं, एक्सेप्ट झालं, ड्रॉईने ते एक्सेप्ट करून परत ड्रॉवरला दिलं. ड्रॉवरकडे ते बिल आल्यानंतर आयदर ते बिल तो काय करू शकतो, रिटेन करू शकतो. रिटेन म्हणजे स्वतःजवळ ठेवू शकतो टिल द डेट ऑफ पेमेंट. या केसेसमध्ये दोघांच्याही बुक्समध्ये एंट्री होत नाही. सेकंड, ते बिल तो काय करू शकतो, कदाचित डिस्काउंट म्हणजे त्याला जर अर्जंट फंडची गरज असेल तर ते बिल तो काय करू शकतो, त्याच्या बँकेला डिस्काउंटिंग कन्सेशनल प्राइस वरती विकू शकतो. आणि जर ते कन्सेशनल प्राइस वरती विकलं तर त्याला काय म्हटलं जातं, डिस्काउंटिंग ऑफ बिल असं म्हटलं जातं. आणि मग ड्रॉवरच्या बुक्समध्ये काय एंट्री असायला पाहिजे त्याची, तर बँक अकाउंट डेबिट, डिस्काउंट अकाउंट डेबिट, बँक अकाउंट डेबिट, डिस्काउंट अकाउंट डेबिट टू BC7. तर त्याच केसेसमध्ये ड्रॉईच्या बुक्समध्ये काय असते, नो एंट्री. नो एंट्री का असते, कारण बिल डिस्काउंट कोणी केलं, ड्रॉवरने केलं. कोणाला केलं, बँकेला केलं, आणि त्याच्यामुळे ड्रॉईच्या बुक्समध्ये त्याची एंट्री होत नाही. थर्ड, ते बिल आयदर तो एंडोर्स करू शकतो, म्हणजे रिटेन नाही केलं तर डिस्काउंट करू शकतो, डिस्काउंट नाही केलं तर एंडोर्स करू शकतो. जर बिल एंडोर्स म्हणजे काय करणे, एंडोर्समेंट म्हणजे ट्रान्सफर करणे वन पर्सन टू अनदर पर्सन. जसं मी मगाशी सांगितलं, माझा मित्र आहे, त्याच्याकडनं मी काही समथिंग अमाऊंट घेतली होती आणि त्याला ती अमाऊंट काय करायचे, परत करायची. 1 महिन्यानंतर मी त्याला प्रॉमिस केलं होतं की तुला मी ते परत करेन. मग माझ्याकडे आज पैसाच नाहीये, मग ते बिल जे होतं ते मी बिल त्याला देऊन टाकलं. हे जे बिल मी त्याला दिलं त्यालाच काय म्हटलं जातं, एंडोर्समेंट असं म्हटलं जातं. या केसेसमध्ये 2 पार्ट्या अराईव्ह झालेल्या आहेत, बरोबर. एक असतं एंडोर्सर आणि एक असतं एंडोर्सी. आता या केसेसमध्ये मी बिल एंडोर्स केलं म्हणून मी कोण झालो, एंडोर्सर. आणि ज्याला ते बिल एंडोर्स केलं जातं त्याला काय म्हटलं जातं, एंडोर्सी असं म्हटलं जातं, बरोबर. मग मी जर बिल एंडोर्स केलं तर मी माझ्या बुक्समध्ये म्हणजे ड्रॉवरच्या बुक्समध्ये काय एंट्री करायला पाहिजे, एंडोर्सेस अकाउंट डेबिट टू BC7. तर त्याच केसेसमध्ये ड्रॉईच्या बुक्समध्ये काय होत नाही, एंट्री होत नाही. कारण इथे सुद्धा परत एकदा 2 पार्ट्या म्हणजे ड्रॉवर आणि एंडोर्सी म्हणजे जी थर्ड पार्टी आहे त्या दोघांचं कनेक्शन आलं, आणि ड्रॉईचं ज्यात काही कनेक्शन नसल्यामुळे ड्रॉईच्या बुक्समध्ये एंट्री होत नाही. चौथं, जर मी ते बिल रिटेन नाही केलं, डिस्काउंट नाही केलं, एंडोर्स नाही केलं, डिस्काउंट एंडोर्स नाही केलं तर ते बिल मी काय करू शकतो, कलेक्शनला पाठवू शकतो. कलेक्शन म्हणजे काय, की माझ्याकडे मल्टिपल बिल ऑफ एक्सचेंज असू शकतात, आणि मल्टिपल बिल ऑफ एक्सचेंज असल्यामुळे कुठल्या बिलाची ड्यू डेट कोणत्या तारखेला आहे हे माझ्या लक्षात राहणार नाही, आणि म्हणून ते बिल माझ्या बँकेला मी देऊन टाकणार. कशासाठी, कलेक्शन करण्यासाठी. आणि जे बिल कलेक्शन करण्यासाठी दिलं जातं त्याच प्रोसेसला काय म्हटलं तर बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन. आणि जर मी ते बिल बँकेला कलेक्शन करण्यासाठी दिलं तर माझ्या म्हणजे ड्रॉवरच्या बुक्समध्ये एंट्री व्हायला पाहिजे, बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन अकाउंट डेबिट टू BC7. बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन अकाउंट डेबिट टू BC7. त्या ड्रॉईच्या बुक्समध्ये त्याची काय असते, नो एंट्री, कारण इथेही त्या ड्रॉईचा काही संबंध नसतो. बिल ड्रॉ झालं, ड्रॉईने ते बिल एक्सेप्ट केलं, एक्सेप्ट करून परत ड्रॉवरकडे आलं. ड्रॉवर ते बिल 4 पैकी एका कुठल्या तरी कंडिशन मध्ये ठेवू शकतो, आयदर रिटेन करू शकतो, डिस्काउंट करू शकतो, एंडोर्स करू शकतो, किंवा कलेक्शनला करू शकतो, पाठवू शकतो, बरोबर. मग ह्या 4 पैकी कुठल्या तरी एका कंडिशन मध्ये असताना पुढे ते बिल काय होऊ शकतं, हॉनर होऊ शकतं. हॉनर म्हणजे काय, हॉनर म्हणजे एनकॅशमेंट ऑफ द बिल ऑन ड्यू डेट. एनकॅशमेंट ऑफ द बिल ऑन ड्यू डेट म्हणजे बिलाचा पैसा मिळणे, ड्रॉईकडनं बिलाचा पैसा मिळणे, त्यालाच काय म्हणतात, ऑनर ऑफ बिल असं म्हटलं. मग ते आपल्याला एंट्री बघायची आहे की ड्रॉवरच्या बुक्समध्ये काय एंट्री असायला पाहिजे ऑनरची, आणि ड्रॉईच्या बुक्समध्ये काय एंट्री असायला पाहिजे. मग ड्रॉवरच्या बुक्समध्ये जर ते बिल रिटेन केले म्हणजे आपल्याला पहिलं बघावं लागेल की बिल ऑनर व्हायच्या अगोदर काय झालं होतं, म्हणजे ते बिल रिटेन होतं का, डिस्काउंट होतं का, एंडोर्स होतं का कलेक्शनला गेलो होतं, बरोबर. जर ते बिल रिटेन असेल तर आपल्याला ड्रॉवरच्या बुक्समध्ये रिटेन ऑनरची जनरल एंट्री करावी, म्हणजे बिल रिटेन ऑनरची जनरल एंट्री करावी. काय एंट्री असणार आहे, कॅश और बँक अकाउंट डेबिट, कॅश और बँक अकाउंट डेबिट टू BC7 अकाउंट, कॅश और बँक अकाउंट डेबिट टू BC7 ऍट रिटेन मध्ये. जर बिल डिस्काउंट केलं असेल अगोदर म्हणजे बिल ड्रॉ झालं, एक्सेप्ट झालं, ड्रॉवरकडे परत आलं, ड्रॉवरने ते बिल बँकेला विकून टाकलं आणि ड्यू डेटच्या तारखेला आज ते बिल काय झालं, ऑनर झालं. मग ह्या केसेसमध्ये डिस्काउंट कंडिशनमध्ये ड्रॉवरच्या बुक्समध्ये एंट्री होत नाही, कारण या केसेसमध्ये ड्रॉवरचा काही संबंध नाही आला. का,
कारण बिल हॉनर झालं. पेमेंट कुणी केलं? ड्रॉईने केलं. कुणाला केलं? बँकेला केलं. कारण बिल कुणाकडे आहे? बँकेकडे आहे या कंडिशन्स मध्ये. बरोबर, म्हणजे बिलाचा पैसा कुणाला मिळाला? बँकेला मिळाला. आणि याच्यामध्ये ड्रॉवरचा काही संबंध नसल्यामुळे ड्रॉवरच्या बुक्स मध्ये डिस्काउंट कंडिशन मध्ये नो एंट्री असते. जर बिल सपोज एंडोर्स केलं गेलं असेल, अगोदर ते बिल काय केलंय? एंडोर्स केलंय. आणि एंडोर्स म्हणजे ट्रान्सफर केलं आपण थर्ड पार्टीला. मग ह्याही केसेसमध्ये ड्रॉवरच्या बुक्स मध्ये एंट्री होत नाही. का? कारण परत इथे ड्रॉवरचा काही संबंध नाही. कारण पेमेंट कोणी केलं? ड्रॉईने केलं. कुणाला केलं? त्या थर्ड पार्टीला केलं. म्हणजे एंट्री कोणाकडे होणार? ड्रॉईकडे होणार आणि त्या थर्ड पार्टीकडे. ड्रॉवरच्या बुक्स मध्ये एंडोर्स मध्ये काय होत नाही? एंट्री होत नाही. जर ते बिल काय केलं? आम्ही कलेक्शनला पाठवलं होतं. ड्रॉवरने ते बिल काय केलं होतं? बँकेला कलेक्शन करायला दिलं होतं. मग या कलेक्शन केसेस मध्ये ड्रॉवरच्या बुक्स मध्ये एंट्री काय असायला पाहिजे? बँक अकाउंट डेबिट. पैसा कुठे जमा होणार? बँकेत. मग बँक रिसिव्हर, बँक अकाउंट डेबिट. जर त्या बँकेने काय केलं? जर क्वेश्चन मध्ये चार्जेस दिले असतात, आता बँक सर्व्हिस प्रोव्हाइड करते आणि सर्व्हिस प्रोव्हाइड करणार, तर मग त्याच्या बँक काय करणार? आपल्याकडनं चार्जेस घेणार. ड्रॉवरकडनं काय घेणार? चार्जेस घेणार. मग जर त्या क्वेश्चन मध्ये चार्जेस मेन्शन असतील तरच बँक चार्जेस डेबिट करा, म्हणून तिथे ऑर दिले. मग पैसा मिळणार म्हणून बँक अकाउंट डेबिट. ऑर जर चार्जेस असतील तर बँक चार्जेस अकाउंट डेबिट. बँक अकाउंट डेबिट और बँक चार्जेस अकाउंट डेबिट टू बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन अकाउंट. बँक अकाउंट डेबिट और बँक चार्जेस अकाउंट डेबिट टू बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन. पण ड्रॉईसाठी कुठल्याही कंडिशन्स नसतात. ड्रॉईकडे रिटेन असलं तरी त्याला पेमेंट करायचंच आहे. डिस्काउंट असलं तरी त्याला पेमेंट करायचं आहे. एंडोस असलं तरी त्याला पेमेंट करायचं आहे. आणि कलेक्शन असलं तरी त्याला पेमेंट करायचंच आहे. म्हणजे बिल कुठल्याही कंडिशन मध्ये जरी असलं तरी ड्रॉईला मात्र काय करायचंय? पेमेंट करायचंय. आणि म्हणून त्याच्याकडे एक आणि एकच जर्नल एंट्री होणार. बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू कॅश और बँक अकाउंट. बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू कॅश और बँक अकाउंट. बिल ऑनर नाही झालं तर काय होऊ शकतं? डिसऑनर होऊ शकतं. डिसऑनर ऑफ बिल. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे डिसऑनर ऑफ बिल. डिसऑनर म्हणजे काय? एक्सेप्टर ऑफ द बिल. एक्सेप्टर म्हणजे ड्रॉई. जो बिल त्याने एक्सेप्ट केलंय, कोणी बिल एक्सेप्ट केलंय? ड्रॉईने बिल, म्हणजे तोच पेमेंट करणार आहे. मग एक्सेप्टर ऑफ द बिल डज नॉट एबल टू पे द अमाऊंट ऑफ द बिल, त्यालाच काय म्हटलं जातं? डिसऑनर ऑफ बिल असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात ड्रॉई रिफ्युजेस टू मेक द पेमेंट ऑफ द बिल. ड्रॉईने काय केलं? पेमेंट करण्यासाठी नकार दिला. त्यालाच काय म्हटलं जातं? डिसऑनर ऑफ बिल असं म्हटलं जातं. मग ह्या डिसऑनरच्या ड्रॉवरच्या बुक्स मध्ये आणि ड्रॉईच्या बुक्स मध्ये काय एंट्री असतात? परत एकदा, ड्रॉवरच्या बुक्स मध्ये 4 कंडिशन्स असतात. म्हणजे ते बिल पहिलं बघावं लागेल डिसऑनर व्हायच्या अगोदर काय केलं होतं. म्हणजे ते बिल रिटेन आहे का, डिस्काउंट आहे का, एंडोर्स आहे का कलेक्शनला गेले. कारण त्या कंडिशन्स मधले आपल्याला एंट्री. म्हणजे सपोज बिल ड्रॉ झालं, एक्सेप्ट झालं, परत ड्रॉवरकडे आलं आणि ड्रॉवरने ते बिल काय केलं असेल? सपोज स्वतःजवळच ठेवलं, म्हणजे रिटेन. आणि ड्यू डेटच्या तारखेला ज्या आलं त्याने ते बिल त्याच्या बँकेत टाकलं, तर ड्यू डेटच्या तारखेला असं कळालं बिल डिसऑनर झालं. म्हणजे बिल कुठल्या कंडिशन मध्ये डिसऑनर झालं? रिटेन कंडिशन. रिटेन कंडिशन मध्ये जर बिल डिसऑनर झालं तर ड्रॉवरने एंट्री काय करायला पाहिजे? ड्रॉईज अकाउंट डेबिट, ड्रॉईज अकाउंट डेबिट, ड्रॉईज अकाउंट डेबिट टू रिसिवेबल, ड्रॉईज अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. बरोबर आहे? सपोज ते बिल ड्रॉवरने काय केलं? ड्रॉ केलं, ड्रॉईने एक्सेप्ट केलं, ड्रॉवरकडे परत आलं आणि ड्रॉवरने ते बिल काय केलं होतं? डिस्काउंट केलं. म्हणजे त्याला अर्जंट फंडची गरज होती म्हणून त्याने ते अगोदर काय करून टाकलं होतं? डिस्काउंट केलं होतं. बरोबर. पण आज ड्यू डेटच्या तारखेला ते काय झालं? डिसऑनर झालं. डिसऑनर म्हणजे ड्रॉईने त्या बिलाचा पेमेंट केलं नाही. मग ड्रॉवरने काय एंट्री करायला पाहिजे त्याची? जर बिल डिस्काउंट कंडिशन मध्ये डिसऑनर झालं तर ड्रॉवरने एंट्री करायला पाहिजे ड्रॉईज अकाउंट डेबिट, ड्रॉईज अकाउंट डेबिट, ड्रॉईज अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, ड्रॉईज अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. सपोज ते बिल काय केलं गेलं? एंडोर्स केलं. ड्रॉ झालं, एक्सेप्ट झालं, ड्रॉवरकडे परत आलं, ड्रॉवरने ते बिल काय केलं? एंडोर्स केलं होतं. आणि आज त्याची ड्यू डेट आली आणि आजच्या तारखेला असं कळालं की ते बिल काय झालं? डिसऑनर झालं. ड्रॉईने त्याचं पेमेंट केलं नाही. मग ह्या एंडोर्स कंडिशन मध्ये काय एंट्री असायला पाहिजे ड्रॉवरच्या बुक्स मध्ये? तर ड्रॉवरने एंट्री करायला पाहिजे ड्रॉईज अकाउंट डेबिट, ड्रॉईज अकाउंट डेबिट, ड्रॉईज अकाउंट डेबिट, ड्रॉईज अकाउंट डेबिट टू एंडोर्स अकाउंट, ड्रॉईज अकाउंट डेबिट टू एंडोर्स अकाउंट. नेक्स्ट, सपोज ते बिल ड्रॉ झालं, एक्सेप्ट झालं, ड्रॉवरकडे आलं आणि ड्रॉवरने ते बिल काय केलं? कलेक्शनला पाठवलं.
त्याच्या बँकेकडे कलेक्शनला पाठवलं होतं. पण ज्या वेळेला ड्यू डेट आली त्यावेळेला असं कळालं की ते बिल काय झालं, डिसऑनर झालं. म्हणजे ड्यू डेटच्या तारखेला बिल कलेक्शन कंडिशन मध्ये असताना काय झालं, डिसऑनर. आणि जर कलेक्शन मध्ये डिसऑनर झालं तर ड्रॉवरने एंट्री काय करायला पाहिजे, ड्रॉईज अकाउंट डेबिट, ड्रॉईज अकाउंट डेबिट, ड्रॉईज अकाउंट डेबिट, ड्रॉईज अकाउंट डेबिट टू बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन अकाउंट. तुम्ही या प्रत्येक चारही केसेस मध्ये जर बघितलं तर प्रत्येक टायमाला बघा ड्रॉईज अकाउंट काय आहे, डेबिट आहे. म्हणजे पाठांतर करताना तुम्हाला हे लक्षात ठेवू शकता की तुम्ही ड्रॉईज अकाउंट डेबिट करायचंच आहे. म्हणजे रिटेन असेल तर ड्रॉईज अकाउंट डेबिट टू बी सिस्टेबल करायचं आहे, डिस्काउंट असेल तर ड्रॉईज अकाउंट डेबिट टू बँक करायचं आहे, एंडोर्स असेल तर ड्रॉईज अकाउंट डेबिट एंडोर्सीज करायचं आहे, आणि कलेक्शन असेल तर ड्रॉईज अकाउंट डेबिट टू बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन. बिल कुठल्याही कंडिशन मध्ये असू दे, बिल कुठल्याही कंडिशन मध्ये असू दे, ड्रॉईच्या बुक्स मध्ये मात्र काय झालं होणार, एक आणि एकच एंट्री होणार. ड्रॉईच्या बुक्स मध्ये मात्र एक आणि एकच एंट्री. काय एंट्री असणार आहे, बिल्स पेएबल अकाउंट डेबिट, बिल्स पेएबल अकाउंट डेबिट, बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू ड्रॉवर्स अकाउंट, बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू ड्रॉवर्स. नेक्स्ट, नोटिंग चार्जेस. Noting charges is the charges must be paid by drawing on a dishonor of a bill on a duty. Noting charges हे काय आहे, चार्जेस आहे. तो चार्जेस कोणी पेड करायला पाहिजे, ड्रॉईनेच पेड करायला पाहिजे. कशासाठी, ते जे बिल डिसऑनर झालं त्याच्यासाठी. ड्यू डेटच्या तारखेला ड्रॉईने त्या बिलाचं पेमेंट केलं नाही म्हणून त्यासाठी जे चार्जेस पेड केले जातात त्याला नोटिंग चार्जेस असं म्हणतात. आणि हे नोटिंग चार्जेस कुणाला पेड करायचे असतात, नोटरी पब्लिकला पेड करायचे असतात. कुणाला पेड करायचे असतात, नोटरी पब्लिक. आणि मग ह्या नोटिंग चार्जेसच्या ड्रॉवरच्या आणि ड्रॉईच्या बुक्समध्ये काय जर्नल एंट्री असतात, तर आपल्याला ते बघायचंय. काही केसेसमध्ये पहिलं बघावं लागेल की बिल कुठल्या कंडिशन मध्ये असताना डिसऑनर झालं आणि नोटिंग चार्जेस पेड करावं लागेल. कारण जर बिल रिटेन कंडिशन मध्ये डिसऑनर झालं आणि नोटिंग चार्जेस पेड करावे लागले तर एंट्री होणार आहे ड्रॉईज अकाउंट डेबिट टू कॅश. एंट्री असणार आहे ड्रॉईज अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. जर बिल डिस्काउंट कंडिशन मध्ये असेल आणि डिसऑनर झालं आणि नोटिंग चार्जेस पेड करावं लागलं तर एंट्री काय असणार आहे ड्रॉवरच्या बुक्स मध्ये, ड्रॉईज अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, ड्रॉईज अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. जर बिल एंडोर्स कंडिशन मध्ये आहे, जर बिल कुठल्या कंडिशन मध्ये, एंडोर्स आणि डिसऑनर झालं आणि नोटिंग चार्जेस पेड करावं लागलं तर एंट्री असायला पाहिजे ड्रॉईज अकाउंट डेबिट टू एंडोर्सीज अकाउंट, ड्रॉईज अकाउंट डेबिट टू एंडोर्स. आणि जर बिल कलेक्शन कंडिशन्स मध्ये, बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन आहे आणि ह्या केसेस मध्ये डिसऑनर झालं आणि नोटिंग चार्जेस पेड करावं लागलं तर ड्रॉईज अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, ड्रॉईज अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. तुम्ही जर बघितलं तर त्या डिसऑनरच्या ज्या एंट्री आहेत त्या आणि नोटिंग चार्जेसच्या एंट्री ड्रॉवरच्या बुक्स मध्ये काय आहे, जवळजवळ सेम आहे. फक्त पहिल्या आणि चौथ्या जर्नल एंट्री मध्ये काय आहे, चेंज आहे. तिथे बघा सगळ्या केसेसमध्ये ड्रॉईज अकाउंट डेबिटच आहे, सगळ्या केसेसमध्ये ड्रॉईज अकाउंट डेबिट आहे. फक्त पहिल्या जर्नल एंट्रीमध्ये ड्रॉईज अकाउंट डेबिट टू कॅश आहे, दुसऱ्या जर्नल एंट्रीमध्ये ड्रॉईज टू बँक आहे, आणि तिसऱ्या जर्नल एंट्रीमध्ये ड्रॉईज टू एंडोर्सीज आहे, आणि चौथ्यामध्ये ड्रॉई टू बँक आहे. म्हणजे एंट्र्या पाठांतर करायला एकदम इझी आहे. ज्या डिसऑनरच्या जर्नल एंट्री आहेत ड्रॉवरच्या बुक्समध्ये त्याच ड्रॉईच्या बुक्समध्ये फक्त पहिल्या आणि चौथ्या जर्नल एंट्रीमध्ये काय आहे, चेंज आहे. चेंज म्हणजे फक्त क्रेडिट आयटम चेंज आहे. बाकी जर्नल एंट्री ड्रॉईच्या बुक्समध्ये डिसऑनर, ड्रॉवर ड्रॉई नाही, ड्रॉवरच्या बुक्समध्ये डिसऑनरच्या एंट्र्या आणि नोटिंग चार्जेसच्या एंट्र्या काय आहेत, सेम आहे. तिकडे ड्रॉईच्या बुक्समध्ये मात्र नोटिंग चार्जेसची एंट्री एक आणि एकच आहे, नोटिंग चार्जेस अकाउंट डेबिट टू ड्रॉवर्स अकाउंट, नोटिंग चार्जेस अकाउंट डेबिट टू ड्रॉवर. नोटिंग चार्जेस हा ड्रॉवरसाठी काय असतो, एक्सपेन्सेस असतो, आणि म्हणून नोटिंग चार्जेस तो काय करणार, डेबिट. नोटिंग चार्जेस अकाउंट डेबिट टू ड्रॉवर्स अकाउंट. रिटायरमेंट ऑफ बिल. रिटायरमेंट ऑफ बिल मीन्स व्हॉट, प्री मॅच्युरिटी पेमेंट मेड बाय ड्रॉई. प्री मॅच्युरिटी म्हणजे ड्यू डेटच्या अगोदरच पेमेंट होणं, त्याला काय म्हटलं जातं, रिटायरमेंट ऑफ बिल असं म्हटलं जातं. म्हणजे ऍडव्हान्स मध्ये पेमेंट केलं जाणं त्यालाच काय म्हणतात, रिटायरमेंट ऑफ बिल असं म्हणतात. सपोज एक ड्रॉई आहे, त्याच्याकडे 3 महिन्याचं बिल आहे, म्हणजे तो आपल्याला 3 महिन्यानंतर त्याचं पेमेंट करणार होता. त्याचं 1 महिना बाकी असताना त्याने आपल्याला सांगितलं की सर माझं जे बिलाचं पेमेंट आहे मी ते आज तुम्हाला करतोय. म्हणजे 1 महिना अगोदरच त्याने आपल्याला ते पेमेंट करायचं ठरवलं, बरोबर. मग ह्यालाच काय म्हटलं जातं, प्री मॅच्युरिटी पेमेंट असं म्हटलं. आणि ह्या
एक महिना अगोदर पेमेंट करतोय म्हणून आपण त्याला काही समथिंग कन्सेशन देणार म्हणजे डिस्काउंट देणार आणि ह्या डिस्काउंट दिलं जाणार त्यालाच रिबेट असं म्हटलं जातं. त्या रिटायरमेंट केसेसमध्ये त्याला काय म्हटलं जातं, रिबेट असं म्हटलं जातं. मग ह्या जर बिल रिटायर झालं तर रिटायरमेंट केसेसमध्ये ड्रॉवरच्या आणि ड्रॉईच्या बुक्समध्ये काय एंट्री असते, तर ड्रॉवरच्या बुक्समध्ये ड्रॉवरने एंट्री करायला पाहिजे बँक अकाउंट डेबिट, बँक अकाउंट डेबिट, बँक अकाउंट डेबिट, रिबेट अकाउंट डेबिट, बँक अकाउंट डेबिट, रिबेट अकाउंट डेबिट टू BC7, बँक अकाउंट डेबिट, रिबेट अकाउंट डेबिट टू BC7. तर ड्रॉईने काय एंट्री करायला पाहिजे, बिल्स पेएबल अकाउंट डेबिट, बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट टू रिबेट अकाउंट, बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट टू रिबेट अकाउंट. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे रिन्यू ऑफ द बिल. रिन्यू ऑफ द बिल म्हणजे काय, की बिल काय करणं, नवीन ड्रॉ करणं. एकतर जे जुनं बिल आहे ते डिसऑनर झालं आणि म्हणून त्या डिसऑनर झालेल्याच्या बदल्यात नवीन बिल ड्रॉ करणं, किंवा ड्रॉईंग समोरूनच काय करतोय, रिक्वेस्ट करतोय की सर आज माझ्याकडे काय नाही, पैसा नाही आहे या बिलाचं पेमेंट करायला, ओल्ड बिलाचं, त्यामुळे काय करा, हे ओल्ड बिलाच्या ऐवजी काय करा, नवीन बिल ड्रॉ करा. आणि नवीन बिल ड्रॉ करा म्हणजेच काय करा, बिल रिन्यू करा. आणि जर बिल रिन्यू करायचं आहे तर त्याच्या केसेसमध्ये 4 स्टेप्स असतात. कोणत्या 4 स्टेप्स आहेत, तर त्यातली पहिली कॅन्सलेशन ऑफ ओल्ड बिल, म्हणजे पहिलं ते जे ज्या कंडिशन म्हणजे ज्याच्यासाठी नवीन बिल ड्रॉ करायचं आहे ते जुनं बिलच काय करून टाकायचं, कॅन्सल करायचं. बिल कॅन्सल करायचंय म्हणजेच काय करायचं, डिसऑनर करायचं. मग ज्या अर्लियर याच्यामध्ये जे आपण इंट्रा बघितल्या डिसऑनरच्या, त्याच इथे सेव्ह इंट्रा पास करायच्या डिसऑनरच्या. काय एंट्री आहेत पहिलं बघावं लागेल, ते बिल कुठल्या कंडिशन मध्ये आहे, रिटेन मध्ये आहे का, डिस्काउंट मध्ये आहे का, एंडोर्स मध्ये आहे का, कलेक्शन मध्ये आहे का. जर बिल रिटेन मध्ये आहे तर रिटेन डिसऑनरची एंट्री ड्रॉईज टू BC7, डिस्काउंट मध्ये आहे तर ड्रॉई टू बँक, एंडोर्स मध्ये आहे तर ड्रॉई टू एंडोर्सीज, कलेक्शन मध्ये आहे तर ड्रॉई टू बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन. बरोबर, म्हणजे ज्या एंट्रा अगोदर लिहून दिल्या डिसऑनरच्या त्या सेम ज्या एंट्रा इथे आहे. फक्त तुम्हाला ते बघावं लागेल की बिल कुठल्या कंडिशन मध्ये असताना डिसऑनर झालं किंवा कॅन्सल करायचं आहे. ऍट रिटेन मध्ये आहे, डिस्काउंट मध्ये आहे, एंडोर्स मध्ये आहे का कलेक्शन मध्ये. मग त्या स्टेप मधली एंट्री करायची ड्रॉवरच्या बुक्स मध्ये. आणि ड्रॉईच्या बुक्स मध्ये अर्थातच एकच जर्नल एंट्री असते, बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू ड्रॉवर्स अकाउंट. बरोबर आहे, म्हणजे रिलिव्हेशन मध्ये पहिली स्टेप्स काय आहे, कॅन्सलेशन ऑफ ओल्ड बिल. रिनिव्हेशन मध्ये नेक्स्ट स्टेप, सेकंड स्टेप्स काय आहे, इंटरेस्ट ड्यू. म्हणजे जे जुनं बिल कॅन्सल झालं त्याच्या अगेन्स्ट मध्ये नवीन बिल ड्रॉ करायला. आता नवीन बिल ड्रॉ करणार म्हणजे त्या नवीन बिलाचा पिरियड सुद्धा वाढणार. बरोबर, मग जेवढ्या पिरियडसाठी ते बिल असणार आहे तेवढ्या पिरियडचं त्या ड्रॉवर्सला काय द्यायचंय, इंटरेस्ट पेड करायचं. मग नेक्स्ट स्टेप, सेकंड स्टेप्स काय असणार, इंटरेस्ट ड्यू. इंटरेस्ट ड्यू ची एंट्री ड्रॉवर आणि ड्रॉईच्या बुक्स मध्ये काय असायला पाहिजे, तर इंटरेस्ट हे ड्रॉवरसाठी काय असणार आहे, इन्कम, आणि ड्रॉईसाठी ते काय असणार आहे, एक्सपेन्सेस. मग ड्रॉवरने एंट्री करायला पाहिजे ड्रॉईज अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट. इंटरेस्ट त्याच्यासाठी इन्कम आहे, इन्कम क्रेडिट झालं पाहिजे. आणि ड्रॉईच्या बुक्स मध्ये इंटरेस्ट एक्सपेन्सेस आहे, इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू ड्रॉवर अकाउंट. थर्ड स्टेप्स आहे पार्ट पेमेंट. पार्ट पेमेंट म्हणजे काय, जुन्या बिलापैकी ड्रॉईज समथिंग अमाऊंट आपल्याला आता पेड करतोय, थोडीशी अमाऊंट आपल्याला काय पेड करतो आहे, तर त्याला काय म्हटलं जातं, पार्ट पेमेंट असं म्हटलं जातं. मग जर त्याने पार्ट पेमेंट करत असेल, बरोबर, तर पार्ट पेमेंट रिसिव्हची जर्नल एंट्री ड्रॉवरच्या बुक्स मध्ये आणि तिकडे ड्रॉईच्या बुक्स मध्ये पार्ट पेमेंट पेडची जर्नल एंट्री असणार. काय एंट्री असणार आहे रिसिव्हची ड्रॉवरच्या बुक्स मध्ये, बँक अकाउंट डेबिट, बँक अकाउंट डेबिट टू ड्रॉईज अकाउंट. तर तिकडे एंट्री असायला पाहिजे ड्रॉईच्या बुक्स मध्ये ड्रॉवर्स अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, ड्रॉवर्स अकाउंट डेबिट टू बँक. नेक्स्ट चौथी स्टेप्स असणार आहे न्यू बिल ड्रॉ. म्हणजे आता जुनं बिल कॅन्सल झालं तर त्याच्या अगेन्स्ट मध्ये आता उरलेल्या अमाऊंटसाठी नवीन बिल ड्रॉ करायचं. मग नवीन बिल ड्रॉची जर एंट्री काय असणार, ड्रॉवरच्या बुक्स मध्ये BC7 अकाउंट डेबिट, BC7 अकाउंट डेबिट टू ड्रॉईज अकाउंट. तर तिकडे एंट्री असायला पाहिजे ड्रॉवर्स अकाउंट डेबिट, ड्रॉवर्स अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल अकाउंट, ड्रॉवर्स अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल अकाउंट. शेवटची जर एंट्री आपल्याला बघायची आहे, ड्रॉई बिकम इन्सॉल्व्हंट. म्हणजे ज्या बिलामध्ये असताना ड्रॉई काय झाला, इन्सॉल्व्हंट. इन्सॉल्व्हंट म्हणजे काय, नॉट एबल टू पे द अमाऊंट ऑफ द बिल.
इन्स्टॉलमेंट म्हणजे ड्रॉई नॉट एबल टू पे द अमाऊंट ऑफ द बिल, त्याला काय म्हटलं जातं, इन्स्टॉलमेंट म्हटलं जातं. या इन्स्टॉलमेंट मध्ये सुद्धा 2 स्टेप्स आहेत. पहिलं स्टेप्स आहे कॅन्सलेशन ऑफ बिल. कॅन्सलेशन म्हणजे थोडक्यात तेच डिसऑनर ऑफ बिल, म्हणजे ज्या अर्लियर इंट्रा बघितल्या डिसऑनरच्या त्या सेम इथे सुद्धा करायच्या. जर बिल म्हणजे जर काय होत असेल, ड्रॉई इन्स्टॉलमेंट होत असेल तर त्या इन्स्टॉलमेंट मध्ये पहिलं बिल काय करावं लागतं, कॅन्सल करावं लागतं. मग त्या कॅन्सलेशन करताना म्हणजेच डिसऑनरच्या एंट्र्या कराव्या लागतात. मग ड्रॉवरच्या बुक्स मध्ये आपल्याला ते बघावं लागेल बिल कुठे आहे, रिटेन आहे, डिस्काउंट आहे, एंडोर्स आहे, कलेक्शन आहे. मग त्या स्टेप्स मधली जनरल एंट्री ड्रॉवरच्या बुक्स मध्ये जर बिल रिटेन स्टेप मध्ये कॅन्सल करायचं आहे तर ड्रॉईज अकाउंट डेबिट टू रिसिसेबल, डिस्काउंट कंडिशन मध्ये कॅन्सल करायचं आहे तर ड्रॉईज अकाउंट डेबिट टू बँक, एंडोर्स मध्ये करायचं आहे तर ड्रॉईज अकाउंट डेबिट टू एंडोर्सीज, कलेक्शन मध्ये करायचं आहे तर ड्रॉईज अकाउंट डेबिट टू बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन. बरोबर. आणि ड्रॉईच्या बुक्स मध्ये एक आणि एकच जनरल एंट्री असते, बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू ड्रॉवर्स अकाउंट, बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू ड्रॉवर्स अकाउंट. त्याच इन्स्टॉलमेंट स्टेप्स मध्ये सेकंड स्टेप्स असते रिकव्हरी ऑफ अ फायनल डिव्हिडंड अँड बॅड डेट्स रिटर्न ऑफ. म्हणजे आता जर ड्रॉई इन्स्टॉलमेंट झाला तर कदाचित त्याच्याकडनं एक समथिंग थोडीफार अमाऊंट, पूर्ण असे म्हणू शकत नाही, थोडीफार अमाऊंट आपल्याला त्याच्याकडनं काय होऊ शकतं, रिकव्हर होऊ शकते. मग जर ड्रॉई इन्स्टॉलमेंट झाला आणि त्याच्याकडनं काही समथिंग अमाऊंट मिळत असेल तर काय एंट्री करायला पाहिजे, ड्रॉवरने आणि ड्रॉईने. जर ड्रॉवरने एंट्री, ड्रॉवरच्या बुक्स मध्ये एंट्री काय असणार आहे, पैसा मिळणार आहे, पैसा बँक अकाउंट डेबिट, बॅड डेट्स अकाउंट डेबिट, बॅड डेट्स म्हणजे लॉस काय झाला पाहिजे, डेबिट झाला पाहिजे, बँक अकाउंट डेबिट. जर पैसा मिळत असेल तर बँक अकाउंट डेबिट, लॉस तर होणार आहे म्हणजे बॅड डेट्स अकाउंट डेबिट टू ड्रॉईंग अकाउंट. जर पैसा मिळालाच नाही, एक सुद्धा अमाऊंट त्याच्याकडनं मिळाली नाही, मग फक्त एंट्री करायची बॅड डेट्स अकाउंट डेबिट टू ड्रॉईज अकाउंट. तर ड्रॉईच्या बुक्स मध्ये एंट्री असायला पाहिजे ड्रॉवर्स अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट टू डिफिशियन्सी अकाउंट, ड्रॉवर्स अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट टू डिफिशियन्सी अकाउंट. आणि जर पैसा पेड नाही केला, म्हणजे त्याच्याकडनं पैसा ड्रॉईकडनं नाहीच रिकव्हर झाला, तर ड्रॉईच्या बुक्स मध्ये फक्त एंट्री असणार आहे ड्रॉवर्स अकाउंट डेबिट टू डिफिशियन्सी अकाउंट. तुम्हाला एक कंबाईन जनरल एंट्र्या, एक एक्सेल फाईल तुम्हाला पाठवली जाईल, एक PDF फाईल तुम्हाला पाठवली जाईल, त्याच्यात मध्ये तुम्ही करू शकता. ओके.